पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्ताशी, नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसिन भजत दैवहत, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसिनी गोपाळ पावे हरी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या हरिपाठ या ग्रंथातील 7व्या क्रमांकाचा हा अभंग. यथामथी यथावकाश आपण हरिपाठाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करत आहोत. काल आपण पाहिलं की साधू महात्म्यांनी अर्थात सद्गुरूंनी बोध केल्यानंतर त्या बोधाचं स्वरूप काय आहे. ज्ञानोबराय सांगतात, साधू बोध झाला नुरून या ठेला. बोध झाला, परंतु तो झालेला बोध मला बोध झाला आहे अशा वृत्ती ज्ञानावर स्थिर न राहता ठाईच मोराला अनुभव, अर्थात ती वृत्ती सुद्धा परमात्मा स्वरूपाकार होऊन गेली आणि केवळ परमात्मा स्वरूप अशा प्रकारची अवस्था प्राप्त झाली असा वेदांताच्या दृष्टीने अर्थ करता येईल. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने अर्थ असा करता येईल की ठाईच मोराला अनुभव म्हणजे जगामध्ये हरी दिशे जनी वनी आत्मतत्वी. जग दिसत नाही, वनामध्ये गेल्यानंतर वनही दिसत नाही, तर वनामध्ये, वृक्षामध्ये, पशूंमध्ये, मानवामध्ये सर्वांच्याच ठिकाणी एका परमात्म्याची अर्थात भगवान परमात्म्याची प्रतीती त्याला येते. अशा प्रकारचा अर्थ कालच्या अभंगाचं आपण थोडं चिंतन केलं. आज आपल्या समोर अभंग आहे पर्वताप्रमाणे पातक करणे. या अभंगामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी भक्ती न करणारे जे आहेत अर्थात अभक्त जे आहेत त्या अभक्ताची व्याख्या, अभक्ताच्या जीवनामध्ये काय प्राप्त होतं, अभक्ताचं वर्तन कसं असतं आणि ज्ञानोबराय सांगतात की आपला स्वतःचा निश्चय काय आहे. या 4 गोष्टीचं आपल्याला चिंतन या अभंगामध्ये पाहता येतं. पहिली गोष्ट अशी आहे की अभक्त कोणाला म्हणतात. ज्ञानोबरायांनी पहिल्या चरणामध्ये त्या अभक्ताला काय प्राप्त होतं त्याचं चिंतन केलेले. दुसऱ्या चरणामध्ये अभक्त कोणाला म्हणतात याचं चिंतन केलेले. पहिल्या चरणामध्ये प्राप्त होणार जर त्याला साध्य आहे अर्थात त्याला जे फळ मिळतं ते का मिळतं त्याचं कारण तिसऱ्या चरणात सांगितलेलं आहे. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसिने गोपाळ पावे हरी. आणि म्हणून ज्ञानोबराय आपला स्वतःचा निश्चय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निदान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. कालच्या अभंगापर्यंत देवाच्या द्वारात उभं राहायचं, सर्व शास्त्राचं आरूढन करायचं. त्याला दृष्टांतही पहिल्या चरणामध्ये दिला, द्वारकेचा राणा पांडवा घरी. अन्य साधनं जी आहेत ती अन्य साधनं हरिनामाच्या पुढं कशी कुचकामी आहेत याचं चिंतन योग याग विधी या अभंगामध्ये आपण पाहिलं. भावाचं किती महात्म्य आहे हेही पाहिलं. केवळ भाव असून चालत नाही, त्या भावाला वळण देण्याकरता एक प्रकारची दिशा देण्याकरता सद्गुरूची आवश्यकता आहे असंच काल आपण चिंतन केलं. आणि सद्गुरूंनी बोध दिल्यानंतर जीवन कसं परिपूर्णत्वापर्यंत प्राप्त होतं याचं चिंतन कालच्या अभंगामध्ये झालं. परंतु नाण्याला एक बाजू नसते, नाण्याला 2 बाजू असतात. तद्वत ही भक्ताची अवस्था झाली, परंतु हरिभक्ती जे करत नाहीत त्यांच्या जीवनामध्ये काय प्राप्त होतं किंवा हरिपाठ हा ग्रंथ संसारी माणसाकरताच असल्यामुळं हरिभक्ती न करता आपण जर आपलं जीवन घालवलं तर आपल्या जीवनात आपल्याला नेमकं काय प्राप्त होतं. दोन्ही प्रकारे चिंतन करा. भगवत भक्ती केल्यानंतर काय प्राप्त होतं इथपर्यंतचा विषय काल आपण पाहिला. साधू बोध झाला हे त्याला प्राप्त होतं. परंतु जर आपण भगवत भक्ती नाही केली तर आपल्या जीवनामध्ये काय प्राप्त होतं याचं चिंतन सांगणारा हा अभंग आहे. ज्ञानोबराय सांगतात, पर्वताप्रमाणे पातक करणे. आता याची संगती कशी लावून घ्यायची. जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना आपण सर्वच काय पुण्य करतो असं नाही आणि सर्वच जण आपण काय पाप करतो असंही नाही. आमचे गुरुजी नेहमी सांगत असतात, आपण सज्जन आहोत का दुर्जन आहोत. आपल्याला दुर्जन म्हणता येत नाही, कारण आपण कीर्तन ऐकतो, वारी करतो, काही
देवाचं दर्शन घेतो, कधी कधी मध्ये का होईना नामस्मरण करतो, म्हणून आपल्याला दुर्जन म्हणता येणार नाही. बरं, आपण सज्जन तरी आहोत का? आपल्याला सज्जनही म्हणता येत नाही. आमचे गुरुजी उदाहरण सांगत असतात, आपण जर सज्जन असतो तर 50 वर्षाचं वय असताना 60 वर्षाचं कार्डावर करून घेऊन आपण एसटी मध्ये प्रवास करतो. आपण काय सज्जन आहेत काय? आपल्याला सज्जने म्हणता येत नाही, दुर्जने म्हणता येत नाही. कशा करता चिंतन सांगतोय? पंचदशीचं चिंतन करताना मला एक विषय सुचला. पंचदशीमध्ये वैराग्याचं स्वरूप काय, वैराग्याचा परिणाम काय, वैराग्याचं कार्य काय, याच्यावरून मला एक विचार असा सुचला की आपण आपल्या जीवनामध्ये जे काय करत असतो, ऐका, 4 गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्या जीवनामधल्या. पहिली गोष्ट की आपल्या जीवनामध्ये आपण नेमकं काय करावं याचं ज्ञान जीवाला नाही, पहिली गोष्ट. दुसरं चिंतन असं आहे की आपण जे करतो ते आपण केलेल्या कर्मातून आपल्याला नेमकं काय प्राप्त व्हावं याचं ज्ञान आपल्या संसारी जीवाला नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की आपण जे कर्म करतोय त्या आपण करत असलेल्या कर्मातून नेमकं काय प्राप्त व्हावं याचं हे ज्ञान सामान्य जीवाला नाही. म्हणून मी विस्तार करतो याचा, पुन्हा ऐका. संसारी जीवाला नेमकं माहित नाही की नेमकं काय करायचं, म्हणजे कुठलं कर्म करायचं याचं ज्ञान नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण जे कर्म करतोय ते आपण केलेल्या कर्मातून नेमकं काय तयार होते, काय मिळणार आहे याचं ज्ञान संसारी जीवाला नाही. तिसरा मुद्दा असा आहे की आपण केलेल्या कर्मातून आपल्याला काय प्राप्त व्हावं याचं ज्ञान संसारी जीवाला नाही. आणि चौथा मुद्दा असा आहे की आपण इथं आल्यानंतर नेमकं काय केलं पाहिजे याचं ज्ञान संसारी जीवाला नाही. थोडा किचकट विषय, पण मी सोपं करून सांगतो, ऐका. इथं आल्यानंतर नेमकं काय करावं याचं ज्ञान जीवाला नाही संसारातल्या. कसं नाही, ऐका गंमत. नेमकं अमुक अमुक कर्मच केल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण आहे असं जर संसारातल्या जीवाला माहित असतं तर संसारातल्या प्रत्येकच माणसाने तेवढंच कर्म केलं असतं. शेती केल्यानंतरच मनुष्याचं कल्याण आहे असा जर सिद्धांत असता जगाचा तर सगळ्याच माणसाने शेती केली असते. इंजिनियर झाल्यानंतर आपल्या जीवनाचं कल्याण आहे असा जर सिद्धांत असता तर जगातले सगळेच लोक इंजिनियर झाले असते. डॉक्टर लोकांचं सध्या चांगलं चाललंय. डॉक्टर झाल्यानंतरच आपल्या जीवनाचं कल्याण आहे असं जर सिद्धांत असतं तर सगळ्याच माणसाने डॉक्टर व्हायला पाहिजे. विचार आहे का तुम्ही? किंवा चला, कीर्तनकार झाल्यानंतर जीवनाचं कल्याण आहे असा जर सिद्धांत असता तर जगातले सगळेच लोक काय व्हायला पाहिजेत? कीर्तनकार व्हायला पाहिजेत. थोडं लक्षात घ्या. आता तुम्ही सगळं लावून घ्या, मी किती लांबत गेले की लांबत जाईल, कारण संसारामध्ये काही एक क्षेत्र नाही, आपल्याला माहितही नाही एवढे विविध अशा प्रकारची संसारामध्ये क्षेत्र आहेत उदरनिर्वाहाची, जीवन जगण्याची. मग संसारामध्ये अमुक अमुक केल्यानंतरच आपल्या जीवनाचं कल्याण होतं अशा प्रकारे काही सिद्धांत नाही. आणि अशा प्रकारचा सिद्धांत नसल्यामुळं माणूस आपल्याला जे जमल ते करतो. पुढे त्याच्यातून काय प्राप्त होतं मी नंतर बोलणारच आहे, पण नेमकं आपल्या जीवनाची परिपूर्णता कशात आहे याचं ज्ञान संसारी जीवाला नाही. त्याच्यामुळे भिन्न भिन्न क्षेत्रामध्ये लोक काम करतात. दुसरा मुद्दा आहे, आपण केलेल्या कर्मातून नेमकं काय प्राप्त व्हावं, काय निर्माण होतं. प्राप्त व्हावं आणि निर्माण, दोन चिंतन आहेत. काय निर्माण होतं याचं ज्ञान जीवाला नाही. सिद्धांत असा आहे की आपण जर अनितीने वागलो, दुष्कर्म केलं तर आपल्या पदरात पाप पडणार आहे. आपण जर सत्कर्म केलं, आपण नेतेने वागलो तर आपल्या जीवनामध्ये काय पडणार आहे? पुण्य पडणार आहे. विषय आलेलाच आहे, पुढे नंतर बोलतो मी. ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन असं मांडलेले, ज्ञानोबा त्या ठिकाणी सांगतात, वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती. ज्ञानोबा सांगतात वेदाचा आधार घेऊन बोलतात पण केवळ कर्माचीच प्रतिष्ठापना करतात. किंवा असं वर्णन आहे, विधीची वाप चुकवी, अन्याय बीज वापवी, कुकर्माचा करवी राब जरी, तरी तयाची सारखे असंभाड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगे जीव. ज्ञानोबा सांगतात शेतीचं रूपक करून माणूस जे कर्म करतो त्याचं चिंतन केलेले. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र नियोग आलेला आहे. क्षेत्र नियोग म्हणजे काय? आपलं देह हेच कोणी एक शेत आहे आणि या देहामध्ये राहणारा जो जीव आहे तो शेतकरी आहे असं तिथं चिंतन आहे.
मग आपण आपल्या जसं शेतामध्ये जसं ऊस काढतो, काही गहू काढतो, आपल्याकडे ज्वारी येते, बाजरी आपण करतो, विविध प्रकारची आपण पिकं काढतो. तसं देह नावाचं जे क्षेत्र आहे, या देह नावाच्या शेतीमध्ये जमिनीमध्ये काय काय पिकतं, वर्णन असे पाप किंवा पुण्य दोनच गोष्टी पिकतात. मग पुण्याचा विषय सोडून द्या, विषय आपल्या समोर पर्वताप्रमाणे पातक करणे हा आल्यामुळे मी हा चिंतन मांडायला लागलेलो. ऐका, आपल्या जीवनामध्ये पाप कधी होतं, ज्ञानोबराय वर्णन करतात, विधीची वाप चुकवी, अन्याय. ऐका, म्हणजे आता हे समजण्याकरता अगोदर सगळे शेतकऱ्याचे आपल्याला माहितच आहे, आपल्याला भुईमुग जर पेरायचा असेल तर भुईमुग पेरण्याकरता अगोदर जमीन ओलवावं लागते. ओलवल्यानंतर ओल्यातच आपण शेंगदाणे पेरतो का? नाही, त्याला वापशावर येऊ द्यावं लागते, बरोबर ना? वापशावर आल्यानंतर मग आपण काय करतो, भुईमुग पेरतो. तसं ज्ञानोबराय वर्णन करतात, विधीची वाप चुकवी. आता वाफेवर शेत आलं, म्हणजे वाफेवर म्हणजे वापशावर आला असा अर्थ आहे. वापशावर आल्यानंतर शेतामध्ये पेरलं पाहिजे. मग इथं देहामध्ये कर्म करत असताना या शेतातला वापसा कुठला आहे? या शेतातला वापसा आहे विधी जसं सांगते तसं करणं, याला म्हणतात वापसा, याला म्हणतात वापसा. म्हणून असे श्रुती ममैवाज्ञा यस्ते उल्लंघ्य वर्तते आज्ञोच्छेदी मम देशी मम मदभक्तोपी न वैष्णवा. भगवान असं सांगतात, श्रुती आणि स्मृती ह्या माझ्या आज्ञा आहेत. वेदाने असं असं करायला सांगितले, तसं केलं पाहिजे. आपण प्रमाण बोलून आलो, तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो, 16व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे गीतेचा. काय करावं काय करू नये याच्या बाबतीमध्ये आपली बुद्धी चालवायची नाही, शास्त्र सांगतं तसं करावं. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, शास्त्र म्हणेल जे सांडावे ते राज्यही तृण मानावे. शास्त्राने सांगितलं ना, शंकराच्या जे मराठी आचार्याच्या जीवनामध्ये असं एक उदाहरण आलेले, तुम्ही किती वेळेला प्रमाण म्हणता, तिथं शंकराचार्याने असं सांगितले, शास्त्र जर म्हणत असेल ना की बैल गाभण आहे, तर मी बैल गाभण आहे म्हणायला तयार आहे. पण शास्त्र, शंकराचार्य सांगतात, शास्त्र असं चुकीचं सांगणार नाही, हे महत्वाचे. की आग्नेने सडा टाकता येतो असं जर शास्त्र सांगत असेल तर शंकराचार्य सांगतात मी ते मानायला तयार आहे. पण मला हा विश्वास आहे की शास्त्र असं चुकीचं कधीच सांगत नाही. म्हणून शास्त्र प्रमाणाला खूप महत्व आहे. असं जीवनातल्या घटना सांगू नये, पण मी तुम्हाला एक घटना सांगतो. जास्त कोणी नव्हतं, नानी होते आपल्या, यमुना नानी, छाया वहिनी होते, आमची आई, ती गेल्यास माहित होतं. तिथं खूप होती गोठ्याच्या जागेवर, आणि मी खूप देत बसलो होतो, आणि आपले खांब रवायचं काम चाललं होतं, आणि पिकअप आला होता. त्या पिकअप मध्ये तार अडकली होती, आणि खांब माझ्या अंगात, म्हणजे मी कोपीत बसलो होतो, कोपीव खांब पडला होता माझ्या समोर, असा अगदी इतक्या समोर, माझे पुस्तक जेवढं समोर आहे तेवढ्या समोर मी मांडी घालून असं येत होतो. ह्यांना वाटलं आता माझ्या अंगावर खांब पडला, सगळ्याच वरडत आले होते तेव्हा. काय तर त्यावेळेस मी एक उदाहरण लिहित होतो. कुठलं उदाहरण? ते शास्त्र प्रमाणाचं उदाहरण मी लिहित होतो. आमचे गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलूकरांनी सांगितलं होतं, ते मी वहीत लिहित होतो. ते उदाहरण अगोदर तुम्हाला सांगतो. मी उदाहरण असं आहे ते, आता ते नावं मला सगळे आठवणार नाहीत. अद्वैत मत किती श्रेष्ठ आहे याच्याकरता ते उदाहरण आलेले. कुणीतरी एक शिष्य, शंकराचार्यांचा शिष्य होता, बौद्ध मताचा प्रचार जास्त चालला होता त्या काळामध्ये, आणि त्या मताचा प्रचार जास्त चालल्यामुळं ते मत काय योग्य नव्हतं, जीवाच्या हिताच्या दृष्टीने चुकीचं होतं, त्याचं खंडन केलं पाहिजे. परंतु मी त्या दिवशी बोललो होतो की दुसऱ्याच्या मताचं खंडन करायचं असेल तर दुसऱ्याला नेमकं काय म्हणायचंय हे अगोदर कळण्याकरता त्यांचं शास्त्र शिकावं लागतं. तसं आचार्यांचे एक शिष्य, त्याचेच मामा होते, बौद्धांचे ते प्रचारक होते, बौद्ध अनुयायी होते, आणि बौद्ध विद्येमध्ये अर्थात त्यांच्या शास्त्रामध्ये ते पारंगत होते. म्हणून हा भाचा, म्हणजे जे बौद्ध विद्येमध्ये पारंगत होते त्यांचाच भाचा, पण हा अद्वैत वेदांताचा निष्ठावान होता. नेमकं बौद्धांना काय म्हणायचे हे शिकण्याकरता आपल्या मामाकडे गेला. तो मामाकडे गेल्यानंतर काय काय ठराविक जेवढे दिवस शिकायचे शास्त्र तेवढं शिकायला, शास्त्र शिकून त्याचं पूर्ण झालं. आणि शास्त्र शिकून पूर्ण झाल्यानंतर ते जे काय त्याचे मामा होते, अर्थात ते बौद्ध धर्माचे प्रचारक प्रवर्तक, ते अद्वैत मताला नावं ठेवायला लागले. नावं ठेवायला लागल्यानंतर हा शिष्य समोर बसला होता, त्याच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. त्यांनी विचारलं, अरे म्हणले, मी दुसऱ्याच्या मताला नावं ठेवतोय, तुझ्या डोळ्यात पाणी यायचं काय कारण आहे? आमच्याकडे येऊन तो बौद्ध धर्माचा काय 12 वर्ष अभ्यास केला, आता तुला हे कळाल्या म्हणल्यानंतर दुसऱ्याचे आसक्ती मनात असायचं तुझं कारण काय आहे? मग त्यांनी सांगितलं, खरं खरं म्हणले गुरुजी, म्हणजे मामाच होते त्याचे, पण आता शिकला होता त्याच्यामुळे, गुरुजी मी काय तुमचं मत शिकायला आलो नव्हतो,
तुम्हाला नेमकं काय म्हणायचं हे शिकायला मी आलो होतो. मी अद्वैत मताचा निष्ठावान माणूस आहे. आणि मग त्याच्या मामाने त्याला विचारलं, एवढं जर तुला तुझं अद्वैत मतच प्रमाण वाटत असेल तर तुला दिव्य करावं लागेल. जुन्या काळामध्ये दिव्य करायला लावायची, अग्नीमध्ये माणसाला गुड्या टाकायला लावायची. प्रल्हादाचं चित्र आपण पाहतो ना. काय दिव्य, काय उंच एक कडा होता. त्याला सांगितलं की तुझं शास्त्र असं हातामध्ये घ्यायचं आणि त्या कड्यावरून खाली दरीत उडी मारायची. आणि उडी कशी मारायची की हे शास्त्र जर प्रमाण असेल तर मला काहीच होणार नाही असं वाक्य उच्चारायचं आणि खाली उडी मारायची. तुला जर काहीच नाही झालं तर मी माझा धर्म सोडून, माझं शास्त्र सोडून मी तुझ्या धर्मात यायला तयार आहे. पण तुला जर काय झालं तर तुला आमच्याकडे यावं लागेल. तो तयार झाला. तयार झाल्यानंतर त्याने ते शास्त्र हातामध्ये घेतलं आणि गेल्यानंतर वर असं संस्कृतमध्ये वाक्य, यदि शास्त्र हा प्रमाणम स्यु नमेक्षिती भवेत. जर शास्त्र प्रमाण असेल तर मला काहीच होणार नाही असं म्हणून त्याने उडी मारली. पण डाव्या पायाच्या अंगठ्याला थोडी जखम झाली. मग ते मामा म्हणले, बघ तुझे शास्त्र प्रमाण नाही, तुझ्या पायाला लागले. नाही ना म्हणले, माझ्याकडून बोलताना चूक झाली. शब्द माणसाने किती जपून वापरावा ऐका. काय चूक झाली? तो म्हणला यदि. यदि शब्दात, यदि संस्कृत शब्द आहे. यदि शब्दाचा मराठीत अर्थ आहे जर. जर माझं शास्त्र हे शास्त्र प्रमाण असेल तर मला काहीच होणार नाही. जर शब्द हा एकटा येत नसतो, जर शब्द हा तरला घेऊन असतो. जर तर म्हणजे थोडं शंकेला जागा होती. त्याने सांगितलं की माझ्या मनातून माझ्या वाचेतून चुकून जर शब्द गेलाय त्याचा हा परिणाम मी पुन्हा उडी मारतो. पुन्हा त्याने ते शास्त्र हातात घेतलं, वर गेलं, त्याने तिथून उडी मारली. शास्त्र प्रमाणच आहेत आणि प्रमाण नसतील तर मला लागेल आणि प्रमाण असतील तर मला काहीच होणार नाही असं म्हणून त्याने उडी टाकली. त्याला काहीच झालं नाही. हे उदाहरण मी लिहित होतो, तो खांब पडला होता तेव्हा. मी लिहिण्यात खूप होतो, मला माहित नाही तो ते आलेलं ते खांब पडलेला. आणि हे बाहेरून वरडायला लागले. मी म्हणतो काय झाले, माझ्या असं अर्धा फुटाच पड. मी कशा करता सांगतोय, शास्त्र प्रामाण्य जे आहे ऐका, शास्त्र प्रामाण्याला खूप महत्व आहे. म्हणून विधीची वाप चुक, शास्त्राने आपल्याला जे सांगितलेलं आहे तसं जर आपण वागत नसलो, ते सोडून जर आपण वागायला लागलो तर ती विधीची वाप चुकवू नये. विधीची वाप चुकवू नये. आणि मग विधीची वाप चुकवणं म्हणजे काय? शास्त्राचं न मानणं, साधूंचं न मानणं. त्याचा परिणाम काय होतो? मग बी कशाचं लावलं जातं? अन्याय बी वापवी. ज्ञानोबा सांगतात अन्यायाचं बी पेरलं जातं. म्हणजे शास्त्र सांगते हे करू नको, आपण ते करतो, म्हणजे अन्याय झाला ना. अन्यायाचं बी आपण पेरलं, त्याचा परिणाम काय होतो? मग ज्ञानोबा सांगतात कुकर्माचा करवी राग जरी जीवा. कुकर्म, वाईट कर्म आपल्याकडून होतं. शास्त्र सांगते तसं आपण वागत नाही. आपल्या मनाने उन्मत्त होऊन वागतो आणि मग वाईट कर्म होतात. त्याचा परिणाम काय होतो? ज्ञानोबा सांगतात तरी तयाची सारखी असंभाड पाप पिके. या जमिनीमध्ये काय पिकत? पापच पिकत, दुःखच येतं. मी कशा करता सगळा विस्तार करतोय. 4 मध्ये सुरुवातीला सांगितले की नेमकं काय करावं हे जीवाला माहित नाही. कुठला कर्म आपल्या जीवास आपलं कल्याण करून देणार आहे याचं ज्ञान जीवाला नाही. आपण केलेल्या कर्मातून नेमकं काय होतंय याचं ज्ञान जीवाला नाही. आणि आपण केलेल्या कर्मातून नेमकं काय प्राप्त व्हावं याचं ज्ञान जीवाला नाही. म्हणून दुसरा मुद्दा मी सांगितला तुम्हाला की आपण केलेल्या कर्मातून काय निर्माण होते याचं ज्ञान जीवाला नसल्यामुळं अन्यायाचं वाईट कर्म आपल्याकडून केलं जातं. त्याचा परिणाम जीवनामध्ये आपल्याला आयुष्यभर दुःख भोगावं लागतं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सुखात जन्म गेला असं प्रमाण नाही. आता मिळेल, मग मिळेल, हे केलं मिळेल, ते केलं मिळेल, घर बांधायला मिळेल, गोठा बांधायला मिळेल, आणखी काय केलं मिळेल, गाड्या घेतल्या मिळेल, जमीन इकडे तिकडे घेतल्या मिळेल. आशा माणसाची वाढत जाते. आशा वाढत गेले ते करपात्रीजींचं एक चिंतन आहे. कुठलाही विषय घ्यायची आपल्या मनात इच्छा निर्माण झाली की करपात्रीजी स्वामी सांगतात की तो काटा मोडण्यासारखा आहे. पायातला काटा मोडलेला आपल्याला गप बसू देत नाही. थोडं जरी पाय हलवला तरी ती काय होतं, आपल्याला लगेच जिव्हाळी लागल्यासारखं होतं. तसं समजा कल्पना करा, मला आळंदीत जागा नाही, मला जागा घ्यायची अशी इच्छा निर्माण झाली. येणार नाही, इच्छा निर्माण झाली. करपात्री स्वामी सांगतात की तो तुम्हाला काटा मोडलाय. मग काटा मोडल्यावर कसं आहे, जोपर्यंत काटा निघत नाही तोपर्यंत समाधानी नसतो आपण. काहीतरी करू, सुई तरी आणीन, पिन तरी आणीन, नाहीच निघाला, खोलच गेला असेल तर काही गुळाचा चरका तरी देऊ, मेणाचा चरका, कसं तरी करून वेदना शांत करायचा प्रयत्न करतो. तसं जागा घ्यायची, हा जो काटा मोडलाय तो काटा काढण्याकरता किती कष्ट करावं लागतात. आपल्याकडे काय अगोदरचे थोडे पैसे शिल्लक असल्याशिवाय माणूस एवढं धाडस करत नाही. पण तेवढ्या पैशावर काय भागत नाही. मग मित्राला म्हणतो थोडी मदत होईल का, काय वर्षाने पुन्हा कीर्तन चालू झाल्या, मग जास्त पाकिट सांगत लोकाला, मग पुन्हा काय तुला पैसे देऊन टाकीन, घरून काय घेईन घरच्याचा ऊस गेल्यावर.
अजून मित्रांकडून कोणाकडून घेईन, म्हणजे तो काटा काढण्याकरता इतका प्रयत्न माणूस करतो. बरं, आता घर बांधलं, घर बांधल्यावर तरी समाधान आहे का? अहो, घर बांधल्यावर कुठलं समाधान आहे? हो, घर बांधल्यानंतर पुन्हा असं वाटतं, ऐका, शास्त्रामध्ये असं वर्णन आहे, जो 4 भिंतीच्या आत राहतो त्या माणसाने आलेल्या अतिथीला विनमुख कधी लावायचं नसतं. मग तो ब्रह्मचारी जरी असला आणि 4 भिंतीत जर राहत असला तर त्याला सुद्धा हा नियम आहे. म्हणजे फक्त गृहस्थीलाच नियम आहे असं नाही. शास्त्र असं सांगतंय, 4 भिंती करून जर कोणी राहत असेल तर त्याचा धर्म आहे आलेल्या अतिथीला त्याने जेवूच घालायचं, त्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. मग हे आपलं कर्तव्य आहे. म्हणजे एक काटा काढूस तर संसारामध्ये दुसरा काटा मोडतो. आता बंगला झाला, आता ही गाडी बंगल्या पुढे जरा बारीकच वाटायला लागली, आता मोठी गाडी घेतली पाहिजे, असं काटा मोडला, बंगल्याच्या मानाने शोभली पाहिजे ना. म्हणजे संसारामध्ये ऐका, जे आपण कर्म करतो ते कर्म, या कर्मातून नेमकं काय प्राप्त होणार आहे याचं ज्ञान जीवाला नाही. तिसरा मुद्दा असा आहे, आपण केलेल्या कर्मातून काय प्राप्त व्हावं, काय मिळावं, नेमकं आपल्याला काय मिळतं. आपण केलेल्या कर्मातून महाराज प्रारब्ध तयार होतं, ते प्रारब्ध किती तयार होतं त्याचं चिंतन सांगणारा अभंग आहे. पर्वताप्रमाणे पातक करणी, एवढं पाप कर्म आपल्याकडून होतं की पर्वतासारखं पाप आपल्या संचित अर्थात प्रारब्धामध्ये साठवलं जातं. असं वर्णन आहे शास्त्रामध्ये. एका जन्मामध्ये माणूस किती कर्म करतो, म्हणजे किती जन्माचं प्रारब्ध साठवू शकतो. कोट्यावधी जन्माचं प्रारब्ध माणूस या नरदेहाचं, कारण नरदेहाशिवाय दुसरं साधन नाही, दार नाही ना निघाले यातून बाहेर. आपण चिंतन केले देवाची द्वारी, हे तर पहिलं द्वारे नरदेह, हे तर द्वारे. मग आपण आता नरदेहाच्या द्वारामध्ये आलोय, पण नरदेहाच्या द्वारामध्ये आल्यानंतर बाकी पशवादी योनीमध्ये परमार्थाची साधना नाही, वारी नाही, माळ घालणं नाही, नामस्मरण नाही, पारायण करणं नाही, कुठं तीर्थयात्रा करणं नाही, काहीच नाही. हे सगळं ज्ञान कुठं आहे? हे मनुष्य देहात आहे, म्हणजे आपण दारात आहे. आणि दारात येऊन जर आपण साधना करत नसू आणि जर आपण संसारासक्त जीवन जगत असू तर या संसारासक्त जीवन जगण्यातून आपल्याला इतकं कर्म तयार होतं की ते कोट्यावधी जन्म पुढे देऊ शकतं. पण काल श्लोक सांगितला होता पंचदशी मधला, कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तृंच भुंजेते नद्याम किटा युवा वर्ता दावर्तांतर माशते. कर्म करतो, प्रारब्ध तयार होतं, प्रारब्ध तयार झालं की ते भोगावंच लागतं, ते भोगताना पुन्हा नवीन कर्म तयार होतं, ते नवीन कर्म भोगताना पुन्हा प्रारब्ध तयार होतं. आता हे कवर चालतंय, आता हे झाड आधी का बी आधी, झाड आधी का बी आधी याच्यासारखे, किंवा गावरान आपल्या गावाकडे म्हणतात कोंबडी आधी का अंडा आधी, कीर्तन बरोबर नाही पण आता बोलतोय काय. आता ही साखळी कुठं नेमकी तुटणार आहे? हे संसारामध्ये साखळी तुटतच नाही. आपण केलेल्या कर्मातून काय व्हावं, आपण कर्मातून सुटावं, पण सुटता येत नाही. म्हणजे ज्येष्ठ कीर्तनकार गुरुवारी मंडळी उदाहरण सांगत असतात, आपण ऐकलं असेल बऱ्याच वेळा. एक नवीन राजकुमार राजगादीवर बसवला, त्याला राज्याभिषेक झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर नेमकी दिवाळी आली होती. दिवाळीच्या पाडव्याला त्यांनी सांगितलं की मी आता राजा झालोय आणि आपल्याकडे कैदी किती आहेत? म्हणले कैदी बरेच आहेत, जवळजवळ 15-20 हजार कैदी आहेत. बरं म्हणले, आता मी राजा झालो ना, कैद्यांना जे पाहिजे ते आपल्याला द्यायचे. पाडव्याच्या दिवशी सकाळ सकाळ काय करा, सगळे कैदी असे लाईनीत उभा करा आणि प्रधानाला सांगितलं तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा, कोणाला काय पाहिजे ते नाही म्हणायचंच नाही, सगळ्याला देऊन टाका. ते कैदी सगळे लाईनीत उभा राहिले. प्रधान बसला. प्रधान बसल्यानंतर यादी पहिला आला, त्याला विचारलं, बोल तुला काय पाहिजे? राजकुमार आता राजगादीवर बसले, ते राजे झाले, ते काय मागचे ते देणार आहेत. त्याने सांगितलं काय नाही. म्हणले, मला घरी 4 भाकरी खायची सवय होती, इथं 2च भाकरी मिळतात, अजून 2 भाकरीची व्यवस्था व्हावी. काय सांगितलं होतं? तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे, अजिबात संकोच करायचा नाही, बिंदास. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हणला मला जेवण केल्यावर तंबाखू लागत, ते काही तर मिळत नाही, त्याची तंबाखूची व्यवस्था झाली. तिसऱ्याला विचारलं तुला? तो म्हणला मला घरी गादीवर झोपायची सवय, हिथं काय कसं तरी देतात अंथरायला, मला गादीची वस्तू. बरं म्हणले तुला गादी. प्रत्येकाला जे त्याला तिसऱ्या चौथ्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हणला मला जेवल्यावर बडीशेप खायची सवय. काय कोणाच्या कोणाच्या काय काय सवय असतील. सगळ्याला विचारलं. एकाला तुला म्हणले, ते म्हणले मला उन्हात फिरायची सवय, कोरोनामध्ये उन्हात फिरायला सांगितले ना, मला इथं काय हालता येत नाही, म्हणजे मला 2 तास फिरायची व्यवस्था माझी व्हावी. म्हणजे काय अडचण नाही. 14,999 कैदी झाली. कोणी काय मागते, कोणी काय मागते. शेवटच्या कायद्याला विचारलं तुला काय पाहिजे? कायद्याने सांगितलं काहीच नाही, मला ह्या कारागृहातून पहिलं बाहेर काढा. सगळ्यात हुशार कोण होता? एकच हुशार होता. तसंही आपण कर्म केल्यानंतर कर्मातून काय व्हावं? कर्मातून हे व्हावं, कर्मातून मुक्त व्हावं. आता चिंतन असं आहे, कर्मातून मुक्त कशामुळे होता येतं?
मुक्त कशामुळे होता येतं याच्यापेक्षाही कर्मात बांधलं कशामुळे जातं याचं चिंतन करणं महत्वाचं आहे. अगोदर बांधूनच नाही घेतलं तर आपण मोकळा व्हायचा प्रश्नच नाही, मोकळेच राहणार आहे. मग बंधन कशामुळे आहे? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसा कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वाद या दोहीचे नाव बंधू कर्माचा. कर्मफळाची आसक्ती आणि आपण केलेल्या कर्माचा अभिमान माणसाला कर्मात बांधत असतो. भरपूर उदाहरणं आहेत, आम्ही किती उदाहरणं सांगत असतो. एका गावात चोरी झाली, राजवाडा होता, त्या गावाला सगळे कोण वेश होते, असे जुन्या काळात विषय असायच्या. वेशीच्या राजवाड्यात चोरी झाली. राजवाड्यात चोरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तपास, पोलीस आले, सगळे तपास चालू झाला. म्हणजे कशा करता सांगतोय, मी केलं हा अहंकार माणसाला कसा बांधतो याच्याकरता उदाहरण आहे. झालं, चोरी झाली. चोरी झाल्यानंतर सगळे ते आले तपास करणारे, इकडे पहा तिकडे पहा. म्हणले वेशीचे दरवाजे लावले होते का? ते द्वारपालाकडे चौकशी केली. अहो म्हणले रोज 10ला लावतो, आम्ही आज पावणे 10लाच लावले. म्हणले पाऊस यायला लागला, लवकर बंद केलं होतं. सगळं जिकडे तिकडं सगळं विचारलं, पोलिसांना काहीच कळाना. तिथे एक माणूस आला. माणूस आल्यानंतर तो म्हणला, का हो तुम्हाला कोणी पोलीस केले? तुम्ही अभ्यास करून पोलीस झाला का पैसे भरून पोलीस झाला? आता अलीकडे काय व्हायला लागले? तुम्हाला कळत नाही? म्हणले मी सांगतो चोरी कशी झाली असं. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की नेमकं काय कसं काय हे सांगू शकतो. चला म्हणले माझ्या बरोबर. ती वेशीची भिंत होती, त्या भिंतीच्या जवळ त्यांनी नेलं सगळ्याला. आणि म्हणले भिंतीकडे तुम्ही बघा बरं, काय दिसतंय का तुम्हाला? त्यांनी पाहिलं तर काहीतरी ठोकलेल्या फोन असे दिसत होत्या. हा म्हणले असे चोर येताना 2 लोखंडी खिळे घेऊन आला असेल. वर चढत असताना त्याने खिळा ठोकला असेल, आणखी एक वर ठोकला असेल, वर गेला की खालचा काढला असेल, पुन्हा वर ठोकला असेल. असं करत करत तो वर आला. तसे करत करत पुन्हा दुसऱ्या बाजूने उतरला, चोरी केली म्हणला. आणि चोरी केल्यानंतर पुन्हा वर चढला आणि खाली उतरत असताना मी पडलो. नाही कळलं तो काय म्हणला? खाली उतरत असताना मी पडलो. मी पडलो म्हणले की लगेच त्याला धरला. का धरला? आतापर्यंत त्याचा अभिमान जागा झाला नव्हता, आता त्याचा अभिमान जागा झाला. मी धरलं, मी जिथं येतो तिथं बंध आहे. मग आपला मी खूपच खवळतो महाराज. आम्ही फिरतो काय, घरामध्ये गेल्यानंतर काय बराच परिचय दरवर्षी जाऊन झालेला असतो. मग विचारतो आम्ही कसं काय चाललंय म्हणल्यानंतर म्हातारी म्हणती, महाराज आम्ही म्हणून पोरं तुकडं खात्यात. म्हातारी तसंच म्हणतं. पोरग म्हणतं बरोबर आहे महाराज, म्हातारे म्हणून तुकडं खातो, म्हातारा गेल्यावर तूप लावून चपात्या खाऊ. मग कशाला तुकडं खाऊ? काय म्हातारीच असं चाललेलं असतं. ती सून असती, तिला विचारलं ताई तुमचं कसं काय? आम्ही आहे म्हणून टिकली. त्यांचे चेहरे बघा जरा. काय मी आहे म्हणून टिकली? बहुतेक नवऱ्याला जन्मामध्ये किती वेळा हे वाक्य ऐकावं लागतं मलाही माहित नाही. काय जरी कीर्तनकार सांगतात रंगून, माझ्या जागेवर जर दुसरी असली तर कधीच निघून गेली असती. मी आहे म्हणून टिकली. पोरग म्हणतं महाराज कशाचं, म्हाताऱ्याने पिऊन पिऊन सगळं घालवलं. उग मी कीर्तन प्रवचन ऐकायला लागलो म्हणून सुधारलो. आणि हे सगळं पुन्हा म्हणजे मी यांचं हे मी मध्ये काय होतं सांगता सांगता त्यांची भांडणं लागतात घरात. म्हातारा म्हातारी सून पोरग. आता ती भांडणं मिटवायला मग गावातल्या त्या कोण सरपंच वगैरे असतात त्याला घेऊन येतात. चला थोडं म्हणले ती घरात तक चालली. सरपंच तिथंच घरी सांगतो मी येतो, पण मी म्हणतो ते ऐकत असताना तर येतो. त्याचा पण मी जागा होतो. हा मी माणसाला संसारात बांधणार आहे आणि कर्मफळाची आसक्ती माणसाला संसारात बांधणार आहे. याच्याकरता आम्ही उदाहरण सांगत असतो. चैत्र वैशाखाचे दिवस आणि एक श्रीमंत माणूस, त्याच्याकडे 4 व्हीलर गाडी होती. चाललो घेतली त्याने, गेला बाजारला. आता सगळे चैत्र वैशाख म्हणजे आंब्याचे दिवस, रस्त्याच्या दोन्ही बाजूने आंब्याच्या राशी लावलेल्या बाजारामध्ये. ड्रायव्हरला सांगितलं आपलं खटलं मोठे 5-50 माणसाचं, 50 डझन आंबे घे. काय खात्यात पोरं खात्यात काय रस करून जेवताना खाता येत. त्याने ते 5-50 डझन आंबे घेतले, गाडीमध्ये टाकले. हौद्यामध्ये मागं 2च होते, ते मालक आणि ड्रायव्हर. गाडी गावाकडे निघाली. रस्त्याने गाडी जात असताना त्या मालकाला असं वाटलं एखादा आंबा आपण खावा. आपणच घेतले, कोण कशाला काय म्हणेन आपल्याला. त्याने एक आंबा उचलला आणि तोंडात टाकला. उचलला तसा तोंडात टाकला. जसा तोंडात टाकला तसा इथं घशामध्ये जाऊन अडकला. आत जाईना बाहेर येईना. परिणाम असा झाला त्याला श्वासच घेता येईना. धडपड धडपड करायला लागला. ड्रायव्हर म्हणलं नेमकं काय झालं, गाडी का वाजती? दरवाजे जर उघडे असले तर गाडी वाजत असते. म्हणजे दरवाजे ते मी हाताने लावलेत. मागं पाहिलं तर मागं बसलो होता मालक मधल्या सीटावर. आम्ही काय मागच्या हौद्यात होते. ते मालक असा गडबडा लोळत होता. गाडी बाजूला घेतली ड्रायव्हरने.
त्या मालकाचं सद्भाग्य असं की ड्रायव्हर शिकलेला नव्हता. आम्ही विनोदाने सांगत असतो, शिकलेले लोक म्हणजे शिकलेला ड्रायव्हर असता तर म्हणला असता कशाचा डॉक्टर नेमका कुठे. कारण आताचे युग असे, प्रत्येक अवयवाचा डॉक्टर वेगळा आहे. एकदा डोळ्यामध्ये खडा गेला, उजव्या डोळ्यामध्ये, म्हणून दवाखान्यात गेलो. 4 तास लाईनला उभा राहिलो आणि नंबर लागल्यानंतर डॉक्टरने विचारलं काय होते महाराज. म्हणलं उजव्या डोळ्यामध्ये कचरा गेलाय. त्या डॉक्टरने सांगितलं तुम्ही चुकीच्या दवाखान्यात आले. अहो म्हणलं वरलेले डोळ्यांचा दवाखाना, पण खाली नाही का वाचलं म्हणले डाव्या डोळ्याचा दवाखाना. तिथे उजव्या डोळ्या इलाज केला जात नाही. तो ड्रायव्हर शिकलेला नव्हता, मग त्याने मालकाला खाली ओढलं, पालतं पाडलं, मानेत बुक्का मारला. जसा बुक्का मारला तसा आंबा बाहेर पडला. उदाहरण सांगण्यात तात्पर्य नाही, मला काय सांगायचे आता लक्ष द्या. आंबा खात असताना आंब्याच्या 2 गोष्टी टाकून द्याव्या लागतात, आंब्याची कोय आणि आंब्याची साल. आंबा म्हणजे कर्म आहे आणि आंब्याची कोय आणि आंब्याची साल. आंब्याची कोय म्हणजे कर्मफळाची आसक्ती आणि आंब्याची साल म्हणजे कर्माचा अभिमान आहे. ऐका, कोय काय करते, कोय दुसऱ्या झाडाला जन्म देते. तशी कर्मफळाची आसक्ती म्हणजे वासना. वासना काय करते, आपल्याला एक प्रमाण नेहमी ऐकून पाठे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. अंतःकरणामध्ये वासना शिल्लक राहिली की पुन्हा जन्म घ्यावा लागतो. आणि साल काय करते, महाराज आपण अशा युगात जन्माला आलोय जिथं आपल्याला पिकलेली फळं खायलाच मिळत नाहीत, मग आपण पिकवलेली फळं खातो, औषध टाकून पिकवलेली. आता ते वरून पिवळी दिसतात पण आतून कच्चीच असतात. म्हणजे वरची साल काय करते, आतला मटेरियल कसा हे कळू देत नाही. आतला म्हणजे कच्चा आहे का किडलेला आहे का काय सडलेला आहे, त्याच्यात किडे आहेत का काय. आपला अहंकार सुद्धा असाच आहे. आपला म्हणजे माझ्या सगळं आपल्या सगळ्यांचाच, आपण नेमके काय आहोत हा आपल्याला अहंकार कळूच देत नाही. महाभारत जर उघडलं तर महाभारतामध्ये त्या धृतराष्ट्राचा अभिमान वर्णन केलेला आहे. त्याला 10, 15, 20 अध्याय काहीतरी खर्च झालेले. याच्यामध्ये सगळी पोरं मेली हो, 99 पोरं मेली तरी सुद्धा धृतराष्ट्राला वाटायचं की माझा दुर्योधन अजून जिंकेल. त्याचा अभिमान त्याला माघार घेऊ देत नव्हता. अभिमान जर आपण टाकून दिला आणि कर्मफळाची आसक्ती जर सोडून दिली तर जीव कर्मातून मुक्त होतो. म्हणून कर्म केल्यानंतर काय मिळावं तर मुक्ती मिळावी. म्हणून मुद्दे माझे हे चाललेत. आणि काय नेमकं इथं आल्यानंतर करावं याचं ज्ञान जीवाला नाही, त्याचं ज्ञान करून देणारा हरिपाठ आहे. म्हणून ज्ञानोबा इथं सांगतात की पर्वताप्रमाणे पातक करणे. आतापर्यंत आपण कर्म करत आलो, पण अभिमान ठेवून कर्म करत आलो, कर्मफळाची आसक्ती ठेवून कर्म करत आलो. एवढ्यावरच भागलं नाही तर अहंकार, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, काम, क्रोध, असूया हे सगळे मंडळी आपल्याला कर्म करताना आपल्या बरोबरच असतात. आणि याचा परिणाम असा होतो की त्या कर्मातून निर्माण होणारं जे काही प्रारब्ध आहे ते प्रारब्ध दुःखजन्य प्रारब्ध आहे. दुःखजन्य म्हणजे दुःखाला जन्म देणार आहे. मग ऐका, भक्ती जर केली तर काय होतं, ज्ञानोबा सांगतात हरी उच्चारणी अनंत पापराशी जातीर लयासी. पुढे येणारच आपल्याला, पण आता घेतो तात्पुरतं उदाहरण प्रमाण. आपण जर भक्त असलो तर कितीही पापाच्या राशीच्या राशी असल्या तर त्या हरिनामस्मरणाने जळून जाणार आहेत. पण या अभंगामध्ये ज्ञानोबा सांगतात वज्रलेप होणे अभक्ताशी. वज्रलेप माहितीये का आपल्याला? लेप माहितीये काय काय लेप उन्हाने निघून जातात. काय काय लेप, काय काय मूर्ती उन्हामध्ये असतात, बहुतेक मूर्तींना लेप केले जातात. पंढरपूरच्या पांडुरंगाला करतात वज्रलेप, ज्ञानोबा समाधीला कशा करता, ती मूर्ती सुरक्षित राहावी याच्या करतात. काही काही लेप उन्हाने निघून जाणारे असतात, काही काही लेप धुवून निघून जातात, पाण्याने जातात, काही दह्याने जातात. मागं बातम्या यायच्या बघा, की ज्ञानोबा समाधीला किंवा पांडुरंगाच्या मूर्तीला दह्याने कितीतरी अभिषेक केला जातो, त्याच्यामुळे मूर्तीची झीज होते. पण काय काय लेप असे असतात ते कशानेच निघत नाहीत, त्याला वज्रलेप म्हणतात. आता ज्ञानोबा इथं सांगतात हे वज्रलेप कोणाला होतात पाप, ऐका, निघून न जाणारी पाप म्हणजे वज्रलेप होणारी पाप. आता याचे 2 अर्थ करता येतात आपल्याला. जे हरिभक्ती भगवत भक्ती करत नाहीत त्याच्या जीवनातली पाप हे वज्रलेपासारखी होतात, पण जे भगवत भक्ती करतात त्याच्या जीवनामध्ये वज्रलेपासारखी जरी पाप असली तरी ती सुद्धा निघून जातात. किंवा अजून एक श्लोक आहे एका ठिकाणी, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यती तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यती. गावाकडं इकडे तिकडे केलेली पाप आपण तीर्थक्षेत्रात गेलो तर ते निघून जातात, असं त्या श्लोकाचा अर्थ आहे. पण तीर्थक्षेत्रात जर आपण पाप केलं तर ते वज्रलेप होतो, ते कशानेच जात नाही.
पण इथं हरिपाठामध्ये ज्ञानोबा सांगतात की तुमची कसलीही जरी पाप असली, पापाच्या राशीच्या राशी असल्या, तिथं आपल्याला कोणा चिंतन करावंच लागणार आहे पापाचं. पण इथं आलंय, आता उदाहरण म्हणून सांगतोय, प्रमाण आले आपल्या समोर. ज्ञानोबा सांगतात हे वज्रलेप होणे अभक्तासी, अभक्ताला हे वज्रलेपासारखं होतं. थोडा बारकाव्याचं चिंतन करू आपण. ऐका, अभक्ताला वज्रलेप का होतं? कारण अभक्त त्यालाच म्हणतात की जो नास्तिक असतो, देवाला मानतच नाही. देवाला मानण्याच्या, ऐका, मला वाटते आता ते मला नेमकं नाव आठवणार त्यांचं, आगरकर का काहीतरी त्यांचं नाव आहे, इतिहासामध्ये मध्ये प्रसिद्ध होऊन गेले. तर दिवसभर लोकांना सांगायचे देव नाही, देव नाही, देव नाही म्हणून. खूप मोठ्या मोठ्या सभा घ्यायचे, सभेमध्ये सांगायचे देव नाही, कोणी उपासना करू नये, काय नाही काय नाही. आणि रात्री 12 वाजता हे देवाच्या दर्शनाला जायचे. दिवसभर लोकांना काय सांगायचे? देव नाही. एके दिवशी कोणीतरी माणूस असा रात्री काही कामानिमित्त बाहेर पडला होता, त्याने पाहिलं हे देवाला हात जोडलेला आहे. हा, तुम्ही दिवसभर तर तुम्ही लोकांना दररोज सांगताय देव नाही, तुम्ही देवाचं दर्शन असला तर म्हणले काय असलाच तर हो. पण नास्तिक अभक्त त्याला म्हणतात जो देवाला मानतच नाही. मग देवाला जर मानतच नाही तर पापातून सुटण्याचा उपाय त्याच्याकडे नाही ना. ऐका, देवाला मानणार आहे पण भक्ती करत नाही, तो कमीत कमी श्रावण महिन्यात तरी जपून राहतो. लक्षात येते का? कमीत कमी श्रावणात, बिगर माळकरी माणसं सुद्धा श्रावणामध्ये जपून असतात. नको भगवान शंकर रागवतील, काय होतील. म्हणून हा जो अभक्त आहे, ज्याच्या जीवनामध्ये भक्तीच नाही, भक्ती नाही म्हणजे श्रवण नाही, कीर्तन नाही, विष्णू स्मरण नाही, पादसेवन नाही, अर्चन नाही, वंदन नाही, दास्य नाही, सख्य नाही, आत्मा, आता भक्तीच नाही म्हणल्यानंतर त्या नवविधा भक्तीचं काही इथं कामच नाही. म्हणून असा जो अभक्त आहे, ज्ञानोबा सांगतात त्याच्या जीवनामध्ये जी होणारी पाप आहे ती वज्रलेपासारखे होतात. अहो म्हणले पण तुम्ही सांगताय अभक्त अभक्त, अभक्त कोणाला म्हणायचं? त्याची व्याख्या दुसऱ्या चरणात आहे, नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त. आता विशेषण वापरले तर अभक्ताला पतित अभक्त. आता खरं तर अभक्त म्हणजेच पतित आहे, पुन्हा पतित अभक्त म्हणायचे काय कारण आहे? याच्यातला बारकावा असा आहे, काही नास्तिक अभक्त मानावं लागतील आणि काही आस्तिक अभक्त मानावं लागतील. म्हणजे आस्तिक अभक्त म्हणजे देव मानतात पण भक्ती करत नाही, ते आस्तिक अभक्त. आणि देवही मानत नाही आणि भक्तीही करत नाही, ते नास्तिक अभक्त. असा थोडा फरक करावा लागेल. मग आता इथे ज्ञानोबा सांगतात नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त. पतित अभक्त म्हणजे हा नास्तिक अभक्त आहे. आस्तिक अभक्ताच्या जीवनामध्ये काय चान्स आहे? समजा तो 11 महिने काही वाईट कर्म करतोय, पण 1 महिना असा आला त्याच्या जीवनामध्ये, 1 महिन्यामध्ये त्याने एवढं काय दान धर्म केलं आणि त्याचं पूर्व पुण्य जर सानुकूळ असेल तर 1 महिन्याचं सत्कर्मही त्याला संसारातून बाहेर काढायला कारणीभूत होऊ शकतं. एवढी ताकद आहे भक्तीमध्ये. अंतःकरणपूर्वक जर भगवान परमात्म्याचं स्मरण केलं तर तुकाराम महाराजांचे काय अभंग आहेत गाथ्यामध्ये असे, नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. उठाउठी म्हणजे अंतःकरणपूर्वक जर देवाचं नामस्मरण केलं तर कितीही मागचं पाप असू द्या, आपली भावना जर देवाशी त्या क्षणाला जडली गेली तर तीच भावना त्या क्षणाला माणसाला संसारातून बाहेर काढू शकते. तुळशीदास महाराजांचं कालच उदाहरण दिलं, किंवा वाल्या कोळ्याचं उदाहरण प्रसिद्ध आहे, पुढे येणारच आहे आपल्याला. पुराण प्रसिद्ध बोललेले वाल्मिक. चला, म्हणून ज्ञानोबा इथं सांगतात नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त. हा अभक्त आहे पण कसा आहे? पतित अभक्त आहे. पतित म्हणजे देवाला मानतच नाही, शास्त्राला मानतच नाही. आणखी बारकावा सांगता येईल आपल्याला. ऐका, पतित अभक्त कोणाला म्हणायचं? समजा एखादा देवाला मानत नाही पण आस्तिक आहे. आस्तिक आहे म्हणजे वेद सांगतो तसं वागतो पण मंदिरात जात नाही. मी त्या दिवशी बोललो होतो, मंदिरात जात नाही, काय नाही, पित्र वगैरे घालतो, वडिलांचे श्राद्ध घालतो, सगळं काय करतो. म्हणजे हा काय झाला? हा तर खरा आस्तिकच आहे, पण हा देवाला मानत नाही. आस्तिक असून हा देवाला मानत नाही पण शास्त्र सांगतं तसं वागतो, याचा उद्धार होऊ शकतो. पण इथला पतित अभक्त कोण घ्यायचा? देवाला तर मानतच नाहीच नाही पण शास्त्रही मानत नाही. ऐका, देवाला नाही मानलं काहीच बिघडत नाही, पण शास्त्र जर नाही म्हणलं तर जीवनातलं सगळं बिघडतं. पुन्हा एकदा ऐका, नाही आपण भजन केलं काय अडचण येत नाही, नाही आपण नामस्मरण केलं काय अडचण येत नाही, नाही आपण तीर्थयात्रा केला काहीच अडचण येत नाही, पण शास्त्र सोडून जर आपण वागायला लागलो तर सगळ्याच अडचणी आपल्या आयुष्यभर नाही अनेक जन्माच्या समस्या समोर तयार होतात. कारण ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगतात, मनशुद्धीच्या मार्गी विजय व्हावे वेगी ते कर्म सबळा लागी आळसू न केजे.
आपलं अंतःकरण शुद्ध व्हावं असं ज्याला वाटतं, ज्ञानोबाला सांगतात त्याने कर्म करण्याच्या बाबतीमध्ये कंटाळा करू नये. कर्म करण्याच्या बाबतीत कंटाळा करू नये. हो, म्हणून संसारातल्या माणसाने ते करूच नये, परमार्थातल्या माणसाने कंटाळा करू नये. म्हणून आमच्या संस्थेचे शिक्षक आहेत, दिवसभर इतकी धावपळ करतात पण रात्रभर प्रवास करून सकाळच्या 6च्या पाटाला हजर असतात. सगळे कीर्तन करायला कुठं जातात? अहो ते कदम माऊली तर त्यांच्याकडे गाडी नाही, औरंगाबादला कीर्तनाला गेले, आज रात्री कीर्तन करून पुन्हा आळंदीला गेले, दुसऱ्या दिवशी कीर्तन पुन्हा औरंगाबादला आले. म्हणजे हे आताच सांगतोय तुम्हाला, जुन्या काळातल्या कीर्तनकारांनी खूप मोठे कष्ट केले. संस्थेच्या शिक्षकांचं सांगतोय. आता बाकीचे पण कीर्तनकार आहेत, नाही असं नाही. दिवस रात्र संसाराचा विचार न करता हरिभक्तीचा प्रचार करणारे महात्मे अनेक आहेत. कर्माकरता माणसाने आळस करू नये का? कारण कर्मच माणसाला संसारातून सोडवणारे. पण कोणतं कर्म? शास्त्र विहित कर्म आणि निष्काम केलेलं कर्म जीवाला संसारातून सोडवणार आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, नाही ज्याची भक्ती तो पतिता भक्त, हरिसी न भजत दैव हत. तो हरीचं भजन करत नाही. दैव म्हणजे प्रारब्ध, हत म्हणजे त्याचं प्रारब्धच नष्ट झालेलं आहे, अभागी आहे असा त्याचा अर्थ आहे. भाग्यवान कोण आहे? भाग्यवान तो आहे की जो निष्काम कर्म करतो. भाग्यवान तो आहे भगवान परमात्म्याचं चिंतन करतो. भाग्यवान तो आहे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो. जो काहीच करत नाही, ज्ञानोबा इथं वर्णन करता तो दैवहत आहे, म्हणजे अतिशय हीन करंट आहे. ज्ञानोबांचा अभंग आहे, करंटे कपाळ ज्याचे नाव नाही वाचे, सदैव सभाग्य तोची हरिरंगी नाचे. करंट कपाळ आहे त्याचं की जो नामस्मरण करत नाही, तो करंट आहे. म्हणून दैव त्याचं प्रारब्ध मारलं गेलेले. अजून गमत आहे का? याच्यात आपल्याला दोन भाव करता येतील. त्याचं मागचंच प्रारब्ध असं असतं की ते त्याला ऐकू देत नाही. अजून थोडं विस्तार करायचं झालं तर असे, गावामध्ये जर सप्ताह चालू असेल तर काही लोक सत्याचा आवाज आपल्या कानावर पडायला नको म्हणून माईक चालू व्हायच्या अगोदर गाडी किक मारतात आणि मित्रात गप्पा मारायला निघून जातात. किती पाप आडवत असं लोक. मी म्हणतो मंदिरात नका काही येणार, घरी बसल्या बसल्या कानावर शब्द ऐकायला काय अडचण आहे का? पण त्यांना असं वाटतं की चुकून जर कानावर शब्द पडला आणि जर मरणच आलं रातचं तर कसं काय व्हायचं? म्हणून इकडे हरिपाठ चालू झाला की गाडी किक मारून अजिबात थांबत नाहीत, निघून जातात. काय लोक हरिपाठाला निघतात पण बायको म्हणते कुठे फिरला माघार लगेच. आपल्या बाया तशा नाहीत, आपल्या बाया सगळ्या असतात हजारी गडीच कुठेतरी पळून जातात. काय ऐका, कुठं म्हणलं की तिकडून आवाज चालला की याची बॅटरी लगेच डाऊन होते, लगेच घरात. काय मंदिरामध्ये येऊन बसतात, मंदिरात आले की फोन येतो कोणाचा तरी, लगेच निघून जातात. काय येतात इथं पण लहान लेकरं घेऊन येतात. मग ती लेकरं काय हरिपाठ म्हणून देतात का? काय रंगनाथ गुरुजीच्या ग्रंथात असं लिहिलेले, बाया तिथं पंढरपुरात चातुर्मासात बाया लय असतात कथा ऐकायला. म्हणजे माझ्यासारख्या नवीन कीर्तनकाराला जे माहित नसेल ते सगळं पंढरपूरच्या बायांना माहिती आहे. सर दरवर्षी चातुर्मास ऐकतात बाया, एक दिवस खडा नाही. आता महाराज पुढे काय सांगणार ते एकामेकाच्या कानातच सांगतात. आता हे सांगणार बरं का, आता हे सांगणार बरं का, सगळं पाठच त्यांचं. ते रंगनाथ गुरुजींचं असं तिथे लिहिलंय त्यांनी, बाया ऐकायला पोथी आणि वाती घेऊन येतात. आता सारखं ते पाठच असतं, मग मंडळामुळे काहीतरी वाती आणतात त्या. ते रंगनाथ गुरुजीने असं दिले, ऐकायला पोथी, वळायला वाती, सांभाळायला नाती, मग कळायचं काय माती काय असं. मग हे तर आले की लेकर मग काय हरिपाठात म्हणतो आता कुठला अभंग कुठं चाललाय काय घेणं देणं नाही, इकडे पळ तिकडे पळ, इकडे पळ तिकडे पळ. म्हणजे इतकी अडचण येते. कशा करत हे पाप आहे. हे समजू नका की आमचीच पोर आहेत त्यांना बघितलं असं काय नाही. हे आपलं पाप आहे की ते आपल्याला अभंगाच्या अर्थाच्या आकाराचा होऊ देत नाही. अभंगाच्या अर्थाच्या आकाराचा होऊ देत नाही. ज्या दिवशी आपण अभंगाच्या आकाराची आपल्या अंतःकरणाची वृत्ती व्हायला सुरुवात होईल तिथून पुढे आपला खरा परमार्थ चालू होईल. हे तोपर्यंत आपली नाटकं चाललेत. बरे दगडापेक्षा वीट मऊ म्हणतात त्याप्रमाणे एकदमच तिकडे बसून राहतात. ते आपल्या मंदिरात येतात, येऊ नाही तर उद्यापासून बंद करतात. चला बुवा बोलले आता काय मंदिराचा आपला संबंध, असं नाही. तिथं येऊन तर आपल्याला हे संस्कार लागून हळूहळू ते होत असते. एका जन्मात परमार्थ येत नाही. परमार्थ अनंत जन्माची साध नाही. तुकाराम महाराजांची गाथ्यामध्ये उद्गार असे आहेत, शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळ वापटे येल दया. तुकोबराय सांगतात मी की परमार्थच करत राहणार. विचारलं किती? अहो म्हणले मला 100 जन्म घ्यायची वेळ आली तरी चालेल, 100व्या जन्मात तरी देव माझ्या कृपा करेल ना. याला म्हणतात परमार्थाचा विश्वास. नाही तर म्हणला हे ठेव टाळ खाली ठेव म्हणलं पुन्हा मंदिरातच आला नाही का, आणि तो मला बोलला त्याचा परमार्थ आहे का? असं चालत नाही. चला म्हणून दैव
प्रारब्ध मारलेले, त्याच्यामुळे त्याच्या डोक्यात असे हा मार. म्हणून माणसाने काय मला ते शिरापुरात एकाने विचारलं, सोनं जर सांभाळत नसले तर काय करावं, म्हणजे सोन्याने जर भांडी आपटायला सुरुवात केली तर काय करावं. काय करावं मी म्हणलं, परमार्थ करणाऱ्या माणसाने नेहमी अनुकूल विचार करत राहावा. सोनाने भांड आपटलं नाही, सोनाच्या हातातून भांड निसटलं असा विचार करायला काय रोग आला का. सोनाने म्हणजे भांड पडू नाही तर आपटू काय का होईना, पण आपण अनुकूल विचार केला तर दुःख आपलं मन समाधानी राहील ना. पण आपण तसं चुकून सोनं कोण भांड काय आपटत नसते, पडत असतं. सोनं कोण भांड पडलं की ह्याच्या मनात शंका, भांडेच आपटायला लागली, भांडे आपटायला तिला काय फरक पडत नाही. परिणाम कोणा होतो, आपण दिवसभर नाही ह्याला सांगत त्याला असं सोन भांडी आपटायला लागली, अमकं झालं तमकं झालं. हे कुणामुळे झालं, आपण विचार करायची जी आपली कक्षा आहे ती आतीही नाही. आपण विचार करत असताना कधीही प्रतिकूलच विचार करतो, आपण अनुकूल विचार करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर अर्जुनालाच भगवान परमात्मा प्रसन्न झाले. त्याचे कारण सांगताना असं सांगितले, अर्जुन कोण आहे. अर्जुन शब्दाचा अर्थच आहे लीनता. जो लीन आहे, लीन आहे म्हणजे शरीराला वागतो असं नाही, ज्याचं मनच लीन आहे. नम्र झाला भूता त्याने कोंडिली आनंदात कोबाराय सांगतात. म्हणून आपलं प्रारब्ध व्यवहारामध्ये आपल्याला मन सांगितले जाते, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. परमार्थामध्ये सुद्धा हे सूत्र लागू आहे. गीतेमध्ये श्लोक आहे त्याच्याकरता, उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानम ओसादेत आत्मयो आत्मन बंधू आत्मैरुपुर आत्मना. किंवा ज्ञानोबरांचा अभंग सगळ्याला माहिती आहे, आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी. संसारामध्ये गमत अशी, वडिलांनी पैसा कमवला तर पोराला कामाला येईल, पोरग चांगला असेल तर पोराने कमवलेला पैसा वडिलाला कामाला येईल. परमार्थामध्ये असं नाही, बापाचा परमार्थ बापालाच राहतो, पोराचा परमार्थ पोरालाच राहतो. हा, बापाचे संस्कार पोरात येतील. बाप भजन करत असला तर पोरग भजन करील, पण पोरग भजन करील म्हणजे पोराचं अंतकरण बापाच्या अंतकरणासारखं असेलच असं नाही. बाप भजन करील उद्धार होण्याकरता, पोरग भजन करील लोकात प्रसिद्ध होण्याकरता, असंही होऊ शकतं. संस्कार येतील, घरातले गुण येतील, पण अंतकरणाची जी वृत्ती तयार करावी लागते ती ज्याची त्यालाच तयार करावी लागते. इथं सांगून जमत नाही. बाप खूप शांत आहे पण पोरग तसंच असेल. बऱ्याच कीर्तनकाराचे पोरं बिघडलेले आहेत, आता सांगत नाही उगाच का, म्हणजे कसं होईल आता घरचंच भांडं फोडल्यासारखं होईल. काय सगळं लाईव्ह चालू आहे, अनेक माणूस लोक ऐकत येते सगळं, उद्या माझ्याकडे फोन येतील सगळे. आणि हे खरं आहे, म्हणजे हे वाक्य मी पुन्हा बोलतो सगळ्याला पटण्यासारखे. तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये सुद्धा अभंग आहे, संतांचे ते आप्त नव्हते संत. संतांच्या घरात जन्माला आला म्हणजे तो संत होतो असं काही गणित नाही. मग जो साधना करील परमार्थामध्ये त्यालाच यश मिळणार आहे, तोच देवाच्या जवळ जाणार आहे. वडिलांनी साधना केली म्हणून पोराला ती प्राप्त होते असं चुकली होत नाही. कला त्याच्याकडे येतील, गुण त्याच्याकडे येतील, संस्कार येतील, पण अंतकरणाची जी तयारी आहे ती तयारी ज्याची त्यालाच करावं लागते. आणि हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपलं प्रारब्ध असंच आहे, वाऱ्यावर सुटलेलं, संसारात वाहत जाणार. म्हणून ज्ञानोबराय सांगतात, दैव हे विचार काय करतात. अहो, आसुरी प्रकृतीचा विचार करताना 16व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये चिंतन खूप मांडलेले. इदमद्य मया लब्धम हिम प्राप्से मनोरथम इदम अस्तिदमपि मे भविष्यते पुनर्धनम. म्हणजे काय, मी आता हे मिळवले, अजून मला हे मिळवायचे, मी जगात सगळ्यात मोठा होणार आहे, हे सगळे लोकांनी माझंच ऐकलं पाहिजे. हे गीतेत 16व्या अध्यायात सांगितलेले गीतेच्या. हे दैव मारलेल्या माणसाचे, अर्थात माणसाने मोठं होऊ नये असं परमार्थाला कधीच म्हणायचं नाही. सगळ्यांनी मोठं व्हावं, सगळे श्रीमंत असावेत. दरिद्र असण्याचं काय कारण आहे. अहो, बाहेरून जसं माणसाने श्रीमंत असावं तसं आत सुद्धा श्रीमंत होण्याचा प्रयत्न करा ना. दुसऱ्याला ओढून माणूस आतून कधी श्रीमंत, दुसऱ्याला ओढायची बुद्धी झाली म्हणजे त्याचा अंतकरणच नीच आहे. कारण नीच अंतकरणाशिवाय दुसऱ्याला ओढायचा विचारच मनात येऊ शकत नाही. आता लय बारकाईत गोष्ट तर अजून बारकाई आहे का. आपण ज्यावेळेस दुसऱ्याचं वाईट चिंतन करत असतो त्यावेळेस पहिलं आपलं अंतकरण वाईट होत असतं, तर आपण दुसऱ्याला वाईट पाहू शकतो. हे सोपं सांगतो तुम्हाला. आरसा आपल्याला चित्र दाखवतो, आपलं प्रतिबिंब दाखवतो. आरसा म्हणजे आपलं अंतकरण आहे. आरसा आपलं अंतकरण आहे, ऐका. आरसा हे आपलं अंतकरण आहे. आरशामध्ये प्रतिबिंब पडल्यानंतर मगच आपल्याला दिसतं, बरोबर ना. आरशामध्ये प्रतिबिंब पडलं किंवा वस्तू काय त्याचं पडलं तर ते दिसतं. तसं आपलं अंतकरण म्हणजे आरसा आहे. आपल्या अंतकरणामध्ये अगोदर समोरच्याच्या विषयी वाईट भावना तयार व्हाव्या लागतात, पण त्या बोलून दाखवण्याकरता जसं आपलं प्रतिबिंब आरशात पडतं तसं समोरच्या माणसाच्या विषयी वाईट भावना अगोदर आपल्या अंतकरणात तयार होतात. म्हणजे पहिलं आपलं अगोदर अंतकरण दूषित होतं आणि दूषित अंतकरण झाल्यानंतर मग आपण दुसऱ्याला वाईट म्हणतो.
असे. मग आपण ठरवायचं की आपल्या अंतःकरणामध्ये आपण नेमका काय विचार करायचा. एवढ्या हरिपाठामध्ये एवढं जरी एक विचार जरी कळाला तरी आपल्या प्रवचनांचं सार्थक झालं. ऐका, म्हणून ज्ञानोबा सांगतात हरिशीन भजता दैवत. याचं दैव मारलं गेलेले, भजन करत नाही. किंवा दुसरं तुकोबाराय सांगतात की एखादा म्हणत असेल की माझ्या प्रारब्धात असेल तर भजन होईल. लोकांना म्हणलं का नाही चला वारीला, म्हणजे काय पोरं लहान आहेत अजून, सगळी जबाबदारी माझ्यावरची, एवढं महिनाभर कुठं वारीला, अजून माझं प्रारब्धच नाही. तुकाराम महाराज गात्यामध्ये सांगतात प्रारब्धाचे माथा भजन नेदावे सर्वथा. प्रारब्धात असेल तर भजन होईल असं माणसाने म्हणू नये. माणसाने उलट असं म्हणावं प्रारब्धात असेल तर संसार होईल, चला वारीला, असंही. कारण कर्म माणसाचं होतच राहतं, संसार होतच राहतो, परमार्थ होत नाही. आम्ही तर सांगत असतो थोडं जड अंत करून ऐका, थोडं खरखरीत आहे. अहो येड्या गाबाळ्याचा सुद्धा संसार होतो. येड्या गाबाळ्याचा, ज्याला काय कळत नाही त्याला बायका, त्याला पोरं, सगळं होतं ना. पण येड्या गाबाळ्याचा नाही, शहाण्याचा सुद्धा नाही केला तर परमार्थ होत नाही. संसार करायला अक्कल लागत नाही. संसार तर कुणाचा होतो, हा लय डोकं चालून करणारा जरा चांगला असेल, याचा येडा वाकडा असेल, पण दोघांचा संसार होणारच ना. दोघं मेल्यानंतर कुठं जाणार आहेत. याने जास्त चांगला संसार केला म्हणून ह्याला काय ह्याच्यात ह्याचं सोनं होतं, जाळल्यानंतर तो देह काय त्याची राग होत नाही म्हणले, त्याच्यात ह्याचं सगळं सोनं होतं आणि ते पुन्हा आपल्याला घरी माग, असं काय आहे का. असं काय नाही. कोणीही असलं तरी स्मशानात गेल्यानंतर त्याचे 3 चिमट्या राखच होणार आहे. उलट याने पाप कर्म करून जेवढं कमवलंय त्याचा त्याला जास्त फळ दुसरं भोगावं लागल. आणि ह्याला संसारामध्ये ह्याने निष्ठेने म्हणजे कसा तरी संसार केला, परमार्थाकडे लक्ष दिलं, याचा कसा तरी संसार होता, पण अंतःकरणामध्ये प्रेम असल्यामुळं याच्यापेक्षा श्रीमंतापेक्षा याचा उद्धार लवकर होणार आहे. ऐका, भागवतामध्ये असं वर्णन आहे, सकल भुवनामध्ये निर्धन असते पिधन्या निवसती हृदये श्याम श्री हरेर भक्त रेखा हरिरपि निज वासम परिथातो विहाय प्रविशती हृदयेशाम भक्ती सूत्रोपनतः. भागवत असं सांगतोय सकल भुवनामध्ये, सगळ्यातील भुवनामध्ये निर्धन अपि ते धन्य, त्यांच्याकडे खायला काय नसेल पण भगवत भक्ती जर करत असेल तर ते सर्वात श्रेष्ठ आहे. मला वाटते नामदेव महाराजांचा अभंग आहे, वैष्णवा घरी सर्व काळ सदा झणझण ते टाळ. त्यांच्या घरी काय खायला, कन्या भाकरीचे खाणे, पण पुढे काय सदा राम नाम गाणे. अहो खायला एक वेळ नीट मिळत असेल पण भजन त्यांचं चुकत नसेल, जगामध्ये सगळ्यात मोठा भाग्यवान तो आहे. हरिपाठात पुढे आपल्याला प्रमाण येणार आहे, अनंत जन्माचे तप एक नाम. अनंत जन्माचं तप काय आहे, एकदा नामस्मरण मुखाला येणं हे अनंत जन्माचं तप आहे. तिथं आल्यानंतर पण आपण विस्तार करू. चला, म्हणून हरिशीना भजत दैवत ज्ञानोबा सांगतात. हे काय करतात, हरीचं भजन करत नाही म्हणजे माणूस तर कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. पोरग शाळेत जात नाही, मग जात नाही, शाळेत जात नाही म्हणजे नेमकं जातं तरी कुठं, कुठं जातं म्हणजे पाण्याची एरिव पोहायला जातं. काय पोरग शाळेत जात नाही म्हणजे कुठं जाईल, पोहायला जाईल, नाही तर मित्राच्या गाडी फिरायला जाईल. मग हे भजन करत नाहीत, मग करतात तरी काय. ज्ञानोबा सांगतात अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेने गोपाळ पावे हरी अनंत वाचाळ बरळती बरळ. अनंत वाचाळ, नुसत्या गप्पा मारतात, याव करीन त्याव करीन अमक करीन तमक करीन, काही नाही. तुकाराम महाराज सांगतात लोकापाशी सांगे घरी खावय असे नाही अन्न. तुकाराम महाराजांचं असं प्रमाण आहे, लोकांना सांगतो मोठ्या बडे जेवायच्या गोष्टी, याचं घरी जर पाहिलं तर घरी खायला काय नसतं, पण गप्पा लोकांमध्ये मारायला लागल्यानंतर याच्या गप्पा गल्लीमध्ये बसून दिल्लीच्या गप्पा असतात, तिथलं राजकारण सांगतो, आणि याच्या घरातल्या याला खायला, घरातल्या लोकांना खायला काय नसतं. आता अनंत वाचाळचा अर्थ करताना एक सांसारिक लोकांच्या दृष्टीने अर्थ आणि एक शास्त्रकारांच्या दृष्टीने अर्थ केलेला आहे. संसारातले लोक गप्पा मारतात हा एक अर्थ आहे, अनंत वाचाळ उग विफळ गप्पा मारते. आणि शास्त्रकाराच्या दृष्टीने अनंत वाचाळ, अनंत वाचाळ म्हणजे ह्याच्यामध्ये 13व्या अध्यायामध्ये किंवा 16व्या अध्यायामध्ये त्यांचं वर्णन आलेले. मी आता श्लोक तुम्हाला सांगून गेलो की आता मी हे मिळवलेले, अजून मला हे मिळवायचे, अमक करणारे तमक करणारे सगळे लोकांनी माझंच ऐकले पाहिजेत, मीच राजा होणारे, अमक तमक सगळे हे त्यांचं बोलणं आहे. बर, शास्त्रकाराच्या दृष्टीने शास्त्रकार बोलत असताना किंवा शास्त्र अनंत बोलते, अनंत वाचाळ कर्म सांगत असताना कर्मानेच कशा प्रकारे मोक्ष आहे, मोक्षाचं चिंतन करत असताना तर श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन आहे, धर्ममेके यशश्चान्ये कामम सत्यम दमशम, हा असा तो श्लोक आलेला आहे. कोणी सांगतंय की धर्म केल्यानंतर तुम्हाला मोक्ष मिळेल, धर्ममेके यशश्चान्ये, जे कवी लोक आहेत ते सांगतात की मोठ्या मोठ्या कविता करायचे, मोठे ग्रंथ तयार करायचे, त्याने
ते जगामध्ये प्रसिद्ध करायचं, त्याचं यश मिळणं हाच मोक्ष आहे, हे अनंत वाचाळपण आहे. कामम सत्यम, वात्सायनाचं कामशास्त्र आहे, ते म्हणतात की आयुष्यभर काम भोगत राहणं हाच मोक्ष आहे. कामम सत्यम, काय काय लोक सांगतात की सत्य बोलणं हाच धर्म आहे. अनंत प्रकारचे वाचाळ ज्ञानोबराय सांगतात, अनंत वाचाळ बरळते बरळ. आता हे बरळणं कसं, माणूस जागपणे बरळतो का? जागपणे बरळत नाही, झोपेत बरळणं असतं. झोपेत आपण आता दिवसभर जे चिंतन असते तेच. मी पहाटे 4 वाजता उठलो तर आमचा चैत्या ओरडत होता, बापू बिस्किट खायला दे. 4 वाजता झोपेत काय 4 वाजता झोपेत बरळत होता. बरळ त्याला म्हणतात की आत्मा, आपण काय बोलतोय आणि आपली अंतःकरणाची जी जाणीवेची वृत्ती आहे, आपण जे बोललं जातं त्या बोलण्याचा आणि अंतःकरणाच्या वृत्तीचा जिथं संबंध नसतो त्याला बरळणं म्हणतात. कारण काय बरळतो माहित नसतं आपल्याला, शेजारच्याला कळतं काय बरळतोय पण त्याची त्याला माहित नसतं. तसं यांचंही अभक्त लोकांचं, ते काय बोलतात बघा, ते मोठ्या मोठ्या गप्पा मारतात, खरं त्यांचा आवाका नसतो पण ते गप्पा मारत असतात. दारुड्याचं उदाहरण सांगतात ना, फुल प्याला होता, रस्त्याने चालला होता आणि रस्त्याने मुख्यमंत्री आले होते. मुख्यमंत्री आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यालाच म्हणला, बोला महाराष्ट्र राज्य केवढ्याला ऐकायचे तुम्हाला. मुख्यमंत्र्याला दारू पिऊन फुल आला होता, बोला म्हणले मी राज्याचा निरोप घ्यायला आलो, केवढ्याला निरोप देणार. आता ओळखून होते ते पेतच आले, ते म्हणले आता नाही, तू सकाळ भेट, आपण सकाळ सौदा करू. आणि सकाळ त्याची उतरली होती. योगायोगाने मुख्यमंत्री त्याला भेटले, त्यानंतर म्हणले का रे चल सौदा करायला. म्हणला कशाचा सौदा? तो म्हणला ना काल महाराष्ट्र राज्य केवढे लेखाचे, नाही म्हणला ते सौदा करणारी रातच निघून गेली. काय हो, याला बरळणं म्हणतात की आपला अधिकार नसताना किंवा आपली अंतःकरण वृत्ती किंवा आपली योग्यता नसताना योग्यतेच्या बाहेरचं जे बोलणं असतं त्याला बरळणं म्हणतात. सांसारिक लोकांचं हेच आहे. खरं तर संसार आतापर्यंत कोणाच्या हाताला लागला नाही, कोणाच्या हाताला लागला नाही. अनेकांनी संसार करायचा प्रयत्न केला, रावणासारख्याने संसार केला. मी तर सांगत असतो कीर्तनामध्ये नेहमी, महात्मे सांगत असतात, तुकाराम महाराज संसारातल्या कुणाचंच वर्णन करत नाहीत. उलट तुकाराम महाराज असं बजावून सांगतात की कुणाची माणसाची कीर्ती सांगू नका, वर्णावी ते कीर्ती एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. तुकोबाराय सांगतात, काही बोलू नये एका पांडुरंगावीन, पायवे जर शीन होईल म्हणले देवाशिवाय दुसरं बोलले तर. आणि ते तुकाराम महाराज रावणाचं वर्णन करतात. आपला अधिकार नाही, तुकाराम महाराजांच्या मंदिरात आहे आपण, पण मला असं वाटतं की तुकाराम महाराजाकडे आपण प्रश्न विचारायला जावं. तुम्ही लोकांना सांगताय दुसऱ्याचं वर्णन करू नका, तुम्ही कसं काय वर्णन केले गाथ्यामध्ये. अर्थात तुकाराम महाराजांचं कधीच चुकणार नाही, ही आपली एक शंका आहे उगाच अल्पबुद्धीची, की आपल्या शंका याला जागा आहे ना की तुकाराम महाराज सांगतात तुम्ही कुणाचं वर्णन करू नका, तुकाराम महाराज स्वतः वर्णन करतात, मग कशा करतात हा हेतू लक्षात आला पाहिजे. तुकाराम महाराजांनी वर्णनाकरता वर्णन केलं नाही, तुकाराम महाराजांना सांगायचं एवढं ज्याच्याकडे आहे त्याला सुद्धा ते कामाला आलं नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. आपण बोललो होतो रावणाला 80,000 बायका, बरं रावणाला पुत्र पौत्राचं तर किती, काय गणितच नव्हतं, पोरं किती होतीन, नातू किती होतीन, काय गणितच नव्हतं, मोजाचेच नव्हते. बर हाका मारले की 100 सेवक लगेच समोर हजर. आपल्याला एकच पोरग असतं, त्याला म्हणलं का नाही बाळ्या पाणी आण, बाळ्या म्हणतो तुमचं तुम्ही घ्या, मी चाललो खेळायला. एक पोरग ऐकत नाही. रावणाचे सगळे महाराज हाक मारस तो सगळे तयार. 80,000 बायका, इतकं सगळा खळबळा महाराज. पण त्या रावणाला सुद्धा समाधान नव्हतं, त्याचं जीवन पूर्ण नाही. मी तर विनोदाने सांगत असतो, जुने कीर्तनकार सांगायचे, कोणाच तरी ऐकलं होतं मी, आपल्याकडे असतंच किती, 2 एकर जमीन, 1 एकर खारपाड, 1 एकर मुरमाड, 1 चिपळी बायको, 2 मेकळी पोरं. त्यातच म्हणतो मला काय समजला, मला काय समजला. ते राजाराम महाराजांचं रामायण होतं बघा, ते सांगायचं, तुला समजलो हड आणि राख, मेल्यावर काय होणार आहे आपल्या आज. काय असतं आपल्याकडे महाराज, काहीच नसतं. अहो जिथं एवढं रावणासारख्याचे संपत्ती होते, त्या रावणाच्या जवळ जर काय नाही, रावणाचं जर जीवन पूर्ण झालं नाही, त्याला सीतेला उचलून न्यायची बुद्धी झाली. याच्यातला एक अनुकूल भाव काढायचा. ऐका, मी तुम्हाला मागं सांगितलं ना, अनुकूल शिकायचं माणसाने, याच्यातून अनुकूल शिकावं. अनुकूल काय आहे, अनुकूल याच्यातलं हे आहे. ऐका, अध्यात्म रामायणामध्ये चिंतन करताना राम, लक्ष्मण आणि सीता यांचं चिंतन सांगता. राहू दे रे, काळाच माणूस आहे, किती उजेड मारा तुम्ही काळा दिसणार. ऐका, हे बघा की राम, लक्ष्मण आणि सीता यांचं चिंतन करताना असं वर्णन केलंय की लक्ष्मण हे वैराग्य आहे, सीता ही भक्ती आहे आणि प्रभू रामचंद्र ही आत्म्याचं स्वरूप आहे, असं अध्यात्म रामायणात वर्णन आहे.
यातला अनुकूल भाव काय काढायचा, रावणाने सीतेला उचलून नेलं म्हणजे काय याचा भाव काढायचा, याचा भाव असा काढायचा, एवढं सगळं असतानाही रावणाला जे समाधान प्राप्त झालं नाही ते समाधान प्राप्त करण्याकरता त्याला सीतेकडे जावं लागलं. सीतेकडे जावं लागलं याचाच अर्थ आहे त्याला भक्तीकडे जावं लागलं. भक्तीकडे गेल्याशिवाय समाधान नाही, हा त्यातला अनुकूल भाव. म्हणून ज्या रावणाला समाधान प्राप्त करण्याकरता भक्तीचा स्वीकार करावा लागला एवढा असतानाही मग तिथं 2 एकराचं आपल्यासारख्याने काय करावं, आपल्यासारख्याने डोळे झाकून साधना करावी. ऐका, म्हणून ज्ञानोबराय सांगतात की हे जे आहेत अनंत वाचाळ बरळती बरळ, संसाराविषयी केवळ गप्पा मारणं आणि संसाराविषयी गप्पा मारणं म्हणजे वेदांत शास्त्राच्या दृष्टीने फक्त जगामध्ये 2च वस्तू आहेत, एक परमात्मा वस्तू आहे आणि एक मिथ्या वस्तू आहे. आणि शेवटचा सिद्धांत असा आहे, जीवो ब्रह्मैव नापरः ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. अशी श्रुती सांगते की ब्रह्म सत्य आहे, जगत हे मिथ्या आहे. मग मिथ्या असलेलं जे जगत आहे, ऐका, खोट्या वस्तू करता किती माणसाने प्रयत्न करावा. काय काय विद्वानांच्या शंका आहेत, मग ही साधू महात्मे संसाराकडे लक्ष देत नाहीत. का लक्ष देत नाही त्याचं हे उत्तर आहे. अहो, माणसाने खोटी वस्तू मिळवावं का खरी वस्तू मिळवावं, खरी वस्तू मिळवावं. आणि संसार खोटा आहे, मग संसार खोटा आहे म्हणल्यानंतर त्या खोट्या संसारामध्ये माणसाने रात्रंदिवस राबावं का खरा देव मिळवण्याकरता प्रयत्न करावा. चला गोष्ट सांगतो तुम्हाला, लई बोर करत नाही, बोरिंग. भागवतामध्ये गोड कथा आहे. एके दिवशी म्हणजे गवळणीला असं वाटायचं की भगवान परमात्म्याने आपल्याला पती म्हणून पत्नी म्हणून आमचा स्वीकार करावा, देवाने आपलं पती व्हावं. त्याच्याकरता सगळ्या गवळणी भल्या पहाटे यमुनेवर जायच्या आणि विवस्त्र अवस्थेमध्ये यमुनेमध्ये स्नान करायच्या. आपण एक ते परमेश्वर बाबा गवळण म्हणतात पहा, गवळणी ठकविल्या, त्याच्यामध्ये वर्ण नाही. गवळणी सुंदरी गेल्या यमुना तीरी वस्त्रे फेडून या स्नान करती नारी गोविंदाने वस्त्रे नेली कळंबावरी. भगवान परमात्म्याचे वय किती त्या काळामध्ये, त्या काळात देवाचं वय अवघं 6 वर्षाचं. बरं, देव एकटे नव्हते, बाकीचे गोपाळ देवाबरोबर होते त्या साड्या घेण्याकरता. कथा पुढे अजून भगवान परमात्म्याने तिथं त्यांनी विनंती केली. मग त्या कोण कोण गवळण होत्या, कोणी कानडी होतं, कोणी मुसलमानी होतं, कोणी काय होतं, ती भजनामध्ये गवळण म्हणून आपण आता म्हणत नाही मी काय. आणि मग त्या गवळणीने विनंती केल्यावर देवाने सांगितलं की तुमचं हे चुकत आहे, विवस्त्र अवस्थेमध्ये माणसाने स्नान करू नये. नामदेव महाराजांच्या प्रमाणे नग्न होण्या स्नान जे करते त्यांची व्रते होती निरर्थक. किती आपण व्रत केली आणि विवस्त्र जर स्नान केलं तर सगळं व्रताचं पुण्य निघून जातं, असं गवळणीला सांगितलं. गवळणींची इच्छा जाणून भगवान परमात्म्याने कोजागिरी पौर्णिमे दिवशी वेणू वाजवला, सगळ्या गवळणींना बोलवलं. थोडक्यात सांगतो, विस्तार आहे मोठा कथेचा. कोजागिरीच्या पौर्णिमेच्या दिवशी सगळ्या गवळणी आपलं घरदार सोडून देवाकडे गेल्या. भागवतामध्ये वर्णन आहे. गेल्यानंतर देवाने त्यांना विचारलं, तुम्ही इथं कशाला आलाय म्हणल्यानंतर गवळणीनं सांगितलं, देवा वेणू वाजून कुणी बोलवले, तुम्ही बोलवले. भगवान म्हणले, असं नाही म्हणले, पतिव्रतेचं काय सामर्थ्य असतं तुम्ही हे उदाहरण नेहमी ऐकलेले, पण आता विषय आला म्हणून बोलतो मी. तुका म्हणे पतिव्रता त्याची देवावरी सत्ता, हे गाथ्यात प्रमाण नाही बरं का, एक क्षपक प्रमाणे, पण तेवढी ताकद आहेच पतिव्रत्यामध्ये, ताकद तेवढीच आहे. आता विस्तार होईल खूप. आमचे गुरुवारी अजून एक उदाहरण सांगत असतात, मी नेहमी सांगत असतो कीर्तनामध्ये, आता सांगत नाही, पुन्हा कधीतरी सांगेल, येईलच आपल्याला बरेच दिवस बोलायचे अजून. तर गवळणीला ते देवाने पतिव्रतेची कथा सांगितल्या. गवळणीने अगोदर म्हणजे देवाने सांगितल्यानंतर गवळणी आता देवाची मागे ठेवतो, गवळणी जे सांगतो एकच सांगतो, वेळ कमी आहे आपल्याकडे. गवळणी म्हणल्या, देवा तुम्ही जशी कथा सांगितली तशी आम्ही पण कथा सांगतो. मग ते देवाला खाली बसवलं, गवळणी वर बसल्या दगडावर आणि कथा सांगायला सुरुवात केली. म्हणली, तुमच्यासारखी आमची पतिव्रता होती, ती पण मालकाशिवाय राहत नव्हती, मालक जेवल्याशिवाय जेवत नव्हती. सगळं काय सांगितल्यानंतर गवळणी म्हणले की त्या नवऱ्याला, तो पती जो होता त्याला काय कामानिमित्त बाहेर जायची वेळ आली. पत्नीला सांगितलं आता बाहेर जाणार आहे. ती म्हणली, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, मला घेऊन चला, मी पतिव्रत आहे. नवरा म्हणला, तू जर पतिव्रत आहे तर मी सांगन ते ऐकावं लागेल. माझ्या आकाराचा मातीचा पुतळा कर, त्याचीच घरामध्ये मी आहे म्हणून उपासना कर, पूजा कर आणि तुझा व्यवहार करत जा. तिने तसं केल्यानंतर काही 2 महिन्याचं काम होतं ते 10-15 दिवसातच उरकलं. काय अनेक मित्र भेटले असतील काम करायला त्यांना सहकारी. 15 दिवसात तो नवरा माघारी आला, दार लावलं होतं आणि ही बाई त्या पुतळ्याची पूजा करत होती, काय सेवा करत होती. मग त्या गवळीने देवाला विचारतात, देवा सांगा, तो नवरा आल्यानंतर खरा बाईने मातीच्या पुतळ्याची पूजा करावी का दार उघडावं? भगवान म्हणले, आता खरा आल्यानंतर खोट्याची पूजा करायची काय गरज आहे का? गवळीने म्हणले, देवा आमचं सुद्धा तेच झाले, तुम्ही आहेत खरे, तुका म्हणे तूची खरा, सत्य तू विठ्ठला. काल आपण बोलून गेलो, सार विठोबा नाम तुझे, देव नाम जसं सार आहे तसं देवही सारच आहे. मग
तुम्ही खरा नवरा आमच्या समोर उपस्थित असताना हे सगळे मातीचे पुतळे, माझ्याकडे तुम्ही आम्ही सगळे मातीचे आहेत ना, मी जाळले आपलं काय होतं, 3 चिमट्या मातीच होते ना. ऐका, मी कशा करता सांगतो हे. गवळणी म्हणतात की खोट्या पुतळ्याकडे जाण्यापेक्षा खऱ्या म्हणजे देवाची पूजा करण्यामध्ये काय आहे, सार्थक आहे. म्हणून महात्मे खोटा असणारा जो संसार आहे त्या संसाराकडे लक्ष न देता खऱ्या असलेल्या परमात्म्याची काय करतात, पूजा करतात. माझा हा विषय चालू होता. तर ज्ञानोबा सांगतात इथं की जे अभक्त आहे ते देवाला मानतही नाहीत आणि खोटा असलेला जो संसार आहे त्या खोट्या संसाराविषयी रात्रंदिवस वर्गरा करतात. नाही रात्रंदिवस कष्ट करतात आणि मग त्या कैसेने गोपाळ पावे हरी. मग रात्रंदिवस जर साधना आपण संसाराची करत असू तर साक्षात्कार आपल्याला दुःखाचाच होणार आहे. रंगनाथ गुरुजींच्या ग्रंथात एक वाक्य आहे, माणसाला सुखाची अपेक्षा असते पण माणसाची साधना चालते संसाराची आणि अपेक्षा सुखाची आहे पण साक्षात्कार होतो दुःखाचा, कारण साधन दुःख संसाराचं चालू आहे. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबा सांगतात त्या कैसेने गोपाळा पावे हरी. उलट साधना चालली, जायचे आपल्याला दौंडला आणि चालायला लागला भिगवणकडं. सरळ खाली चालला, तोंड वळावला तयारच नाही, डावीकडे नाही उजवीकडे काय नाही, सीधे परे सावधान चालू. किती दिवस चालला म्हणजे त्याला दौंड सापडेल. दौंड आहे जवळ 18 किलोमीटर आपल्याला, पण तरी सुद्धा विरुद्ध दिशेने चालायला लागल्यामुळं आता तो तिथं पोचत नाही. तसंच आहे, ते म्हाताऱ्याची सुई सांगितली जाते बघा नेहमी कीर्तनामध्ये. आजीबाईची सुई हरवली घरात गोधड शिवताना. मग आजीबाईला घरामध्ये अंधार होता, म्हातारीच होती ती, तो लाल बोल होता, पांढरे पण होती, ह्याचा उजेड जरा जास्त असतो. मग बाहेर दिवा होता, घराच्या बाहेर रस्ता होता म्हातारीच्या, शासनाचा दिवा होता मोठा लावलेला, तिथं जास्त उजेड होता. म्हातारी तिथं आली शोधायला लागली. ती पोरं आपल्या पोरांसारखी खेळत होती, तिला वाटलं आजीचं, पोरांना वाटलं आजीचं काहीतरी हरवले. आजी काय झालं, काय नाही म्हणली, सुई हरवली. पोरांना वाटलं पडली असं सुईची म्हातारीची जाता येता. मग पोरं बघतात, इकडं बघतात, तिकडं बघतात, तिकडं बघतात. आता सगळीच पोरं काय हुशार असतात असं नाही, त्यातलं एक थोडं चाणाक्ष होतं. त्याने आजीला विचारलं, आजी सुई कुठं हरवली? कोणाच्या डोक्यात आलं नाही. एका पोरे सुई कुठं हरवली? मग आजीने सांगितलं घरात गोधड शिवताना हरवली. घरात गोधड शिवताना हरवलेली सुई रस्त्यावर सापडेल का? रस्त्यावर सापडू शकत नाही. मग कुठं सापडेल? ती जिथं हरवली तिथं शोधली तर सापडेल. म्हणून ऐका, संसारामध्ये केला जाणारा प्रयत्न म्हणजे रस्त्यावर सुई शोधण्यासारखा केला जाणारा प्रयत्न नाही आणि परमार्थाची साधना म्हणजे जिथं हरवले तिथं शोधायचा केलेला प्रयत्न आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात संसारासक्त जीव संसाराची आसक्ती वाढवतात. म्हणती संसार जन्मेजे यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. कर्म करावे, यज्ञ करावा, स्वर्गाधिक सुखाची प्राप्ती करून घ्यावी. काय स्वर्गाच्या सुखाची अपेक्षा ठेवतात, काय इहलोकाच्या सुखाची अपेक्षा ठेवतात. आमचे गुरुवारी गुलेबाबा सांगायचे, बुवा पामर विषयी मुक्त आणि मुमुक्षु याचं चिंतन करत असताना विषयी 2 प्रकारचे बाबा सांगायचे आमचे गुरुजी. एक कनिष्ठ विषयी आणि एक उत्कृष्ट विषयी. कनिष्ठ विषय त्याला म्हणायचं या जन्मामध्ये सगळे भोग भोगण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करतो तो कनिष्ठ विषयी. आणि उत्कृष्ट विषय त्याला म्हणतात जो मेल्यानंतर स्वर्गामध्ये आपल्याला भोग चांगले मिळावे याच्या करता प्रयत्न करतो तो उत्कृष्ट विषय. मग या दोन्ही करता प्रयत्न करणारी ज्ञानोबराय सांगतात ते अनंत वाचाळ बरळ ते बरळ. त्या कैसेने गोपाळ पावे हरी. ज्ञानोबरांना विचारलं, ठीक आहे तुम्ही बाकीच्या नावं ठेवली पण तुमचा काय निश्चय आहे? ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान. इथं प्रमाण शब्दाचा अर्थ निश्चय असा आहे. मला हे प्रमाण आहे. आपण म्हणतो ना तुम्ही काय प्रमाण मानता, तुमचा निश्चय काय आहे? तर ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेवा प्रमाण, माझा प्रमाण म्हणजे माझा निश्चय, आत्मा हा निधान. आत्मा हेच धन आहे. या धनापेक्षा जगामध्ये दुसरं श्रेष्ठ धन कुठलंच नाही. पंचदेशामध्ये असं वर्णन आहे, यम आत्मा परानंद हा पर प्रेमास्पदम यतः मान भूम न भूया समिती प्रेमात्मनिक्षते. यम आत्मा परानंदा. सगळी जी जीवनामध्ये कर्म केली जातात ती माणसं कुणा करता करतात? आपण सुखी असावं याच्या करता. अहो बाकीच्या पासून सुखाची अपेक्षा करतील. आपण त्या दिवशी बृहदारण्यातले श्लोक म्हणून दाखवले, आता दाखवत नाही. आता थोडा विषय वेगळा सांगतो ऐका. माणसं पत्नीवर, मुलावर, भावावर, बहिणीवर, शेजाऱ्यावर, पाहुण्यारावळ्यावर प्रेम करतील याच्यात नवल नाही. ते प्रेम तर आपण स्वतः करता करतो, पण आपण देहावर जे प्रेम करतो ते देहा करता नसतं, ते सुद्धा जीवा करता असतं. पडून देतो तुम्हाला. समजा काय आजार झाला, मधुमेह झाला, जखम झाली पायाला, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने सांगितले, हे बघा गणपतराव, हा पाय जर तुम्ही म्हणजे बोटालाच आधार असतो, बोट जर नाही तोडली तर तुम्हाला महिन्याभराने पाय गोठ्यातून काढावं लागेल. त्याला वाटतं बोट गेली तर गेली, पाय जर काढला तर चालता येणार नाही. डॉक्टरला सांगितले, बघा बोट गेली तर गेली, पण पाय माझा शाबत ठेवा. आणखी काही दिवसांनी गोड खाणं काय आवरत नाही गड्याला, पुन्हा पाय सडलेला असतो. सांगितले, बघा गुडघ्यातून तुमचा पाय काढावा लागेल तर तुम्ही जगता.
नाही तर मग तुम्हाला रामनाम सत्य आहे. मग ते सांगतात डॉक्टर साहेब गुडघ्यातून पाय काढा पण मी जगलो पाहिजे. ऐका, देहावर सुद्धा जे प्रेम केलं जातं ते देहावरचं प्रेम सुद्धा देहा करता नसतं, ते कोणा करता असतं? जीवा करता असतं. व्यवहारात बोलायचं झालं तर मना करता असतं. वेदांताच्या दृष्टीने जीव हा परमात्म्याचा अंश आहे आणि परमात्मा हा सुखरूप असल्यामुळं जीवाला सुखाची अपेक्षा आहे. सगळ्याकडून संसारामधून जीव अपेक्षा करतो ते सुखाची. बघा, माणसाला वाकडं कोणी बोललेलं आवडत नाही, माणसाला विरोधी चाललेलं कोणी आवडत नाही. आपल्याला सगळ्यांनी चांगलं म्हणावं ही अपेक्षा असते, आपल्याला सगळ्यांनी सहकार्य करावं ही अपेक्षा असते. कशा करता असते? आपल्याला सुख मिळवायच्या करता. मग आपण म्हणजे कोण आहे? वेदांतामध्ये याचाच विचार आहे. आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. परमार्थामध्ये पहिला विचार आहे मी कोण याचा विचार करावा. मी कोण आहे, मी कोण आहे हे कळलं. परमार्थ अवघड नाही, पण ती कळणं सुद्धा सोपं नाही. कथा सांगतो तुम्हाला एक. कथा आहे शुकाचार्यांची. भागवतामध्ये आपण ऐकलेली. ती शुकाचार्य असे वनातून जायला लागले. एक सरोवर होतं, सरोवरावर काही तरुण स्त्रिया स्नान करत होत्या. शुकाचार्य 12 वर्षाचे, ब्राह्मणाचे पोरे खेळाशी झाले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले ते नागवेची पळून. नागवे शुकाचार्य, अंगावर बोटभर चिंदी नाही. तरुण स्त्रिया स्नान करतात पण त्या स्त्रिया सुद्धा काही लाजल्या नाही. ते शुकाचार्य पुढे गेले. शुकाचार्यांना हाक मारत मारत व्यास मागून गेले. व्यास मागून गेले. आता हे जख्ख म्हातारे, पण जख्ख असलेल्या म्हाताऱ्याला पाहून त्या स्त्रिया लाजल्या. तरुण पोराला लाजल्या, म्हाताऱ्याला लाजल्या. त्या पोरीनेच विचारलं का हो? म्हणले नाही, व्यासाने विचारलं. म्हणले तरणा माझा पोरगा इथून गेला तेव्हा तुम्हाला काय वाटलं नाही? मी जख्ख म्हातारा तुमच्या आज्या पंजासारखा इथून चाललोय, मला लाजल्या. त्या बाईने सांगितलं तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे. म्हणजे अहो म्हणले तुम्हाला स्त्री आणि पुरुष हा भेद शिल्लक आहे म्हणून कोण लाजून नाही हे दिसलं. तुमच्या पोराच्या अंतःकरणामध्ये हाही भेद शिल्लक नाही, त्याच्यामुळं आम्हाला त्याचं काय वाटलं नाही, त्यालाही आमचं काय वाटलं नाही. ही परमार्थाची अतिउच्च अवस्था आहे. त्या परमार्थाच्या अतिउच्च अवस्थेवर पोहोचल्यानंतर स्त्री पुरुष हा भेदच त्याच्या दृष्टीने शिल्लक राहत नाही. का राहत नाही? कारण सगळीकडे त्याला देव दिसतो. हरिदेशे जनिवनी आत्मतत्वी. अजून उदाहरण संपलं नाही, पुढे अजून ऐका. हे वाक्य जसं ऐकलं तसं पुढे चाललेले त्या शुकाचार्याच्या कानावर शब्द पडले आणि शुकाचार्याला असं वाटलं की बापापेक्षा मी श्रेष्ठ आहे. बापाच्या अंतःकरणात अजून भेद आहे आणि माझ्या अंतःकरणात भेद नाही, म्हणजे वडिलापेक्षा मी श्रेष्ठ आहे. असं वाटल्यानंतर ते व्यासांच्या लक्षात आलं. व्यासही मुरलेलेच होते, लीला करायची होती. खरं ते व्यास त्याच पदावर होते, पण जगाला दाखवायचं होतं म्हणून लीला होते ती. आणि मग असं वर्णन जनक भेटीसी पाठविला तेने अभिमान नाणे खोटे केले. मग सांगितलं शुकाचार्याला, हे बघ पोरा चालला तर जा, पण जाता जाता जनक राजाची भेट घेऊन जा. जनक राजाची भेट घेऊन जा म्हटल्यानंतर हे शुकाचार्य गेले. अंगावर बोटभर चिंदी नाही. आता जनक म्हणजे काय, राजाच होता. दरबारामध्ये गेले, त्या द्वारपालाने अडवलं. अंगावर चिंदी नाही, बोटभरही. त्यांनी पाहिलं ते सगळे अवाकच झाले. त्या द्वारपालाने विचारलं कुठं? म्हणजे राजाला भेटायचे. राजाला भेटायचे म्हणल्यानंतर ते सेवक म्हणजे थांबा निरोप देऊन येतो. काय निरोप द्यायचा? काय ना म्हणले त्यांना जाऊन सांगा शुक आलाय म्हणून. मी शुक आलोय, त्याला सांगून या. मी शुक आलोय म्हणून सांगून या म्हणल्यानंतर ते सेवक गेले. सेवक गेल्यानंतर तिथून आतून निरोप आला. राजाने त्यांना निरोप दिला. त्या द्वारपालाने सांगितलं राजाने तुम्हाला सांगितलंय की एकटेच या म्हणून. काय एकटेच या? ते शुकाचार्य विचार करायला लागले, माझ्या बरोबर होतो कोणीच नाही. बरं कोणी नाही, याच्यात नवल नाही, गळ्यात माळ नाही, गळ्यात जानवं नाही, कपडे अंगावर नाहीत, असा मी असतानाही मला एकटं असं का सांगितलंय? मग त्याने थोडं विचार करायला सुरुवात केली आणि विचार करताना त्याच्या लक्षात असं आलं की आपण असं म्हणलो मी शुक आलो, म्हणजे मी वेगळा आहे शुक. कारण मी शुक म्हणण्यामध्ये फरक पडतो ना. मी शुक आलोय. मग त्याने सांगितलं राजाला जाऊन सांगा मी आलोय, मी आलोय म्हणून सांगा. गेला सेवक, पुन्हा माघारी आला. सेवकाने सांगितलं राजाने सांगितलं एकट्याची या. ते म्हणला तर मी तर एकटाच आहे, अजून कोण आहे? पुन्हा त्याने विचार करायला सुरुवात केली, हा मी कोण आहे? कधी विचार केला का मी कोण आहे? हात म्हणजे मी का, पाय म्हणजे मी का, नाक म्हणजे मी का, डोकं म्हणजे मी का, पाठ म्हणजे मी म्हणजे नेमकं कोण आहे? म्हणून ज्ञानोबराय प्रमाणे ना हे मी हा कोण करावं, मी कोण आहे याचा विचार करावा माणसाने. असं करता करता त्याच्या लक्षात आलं की देहाला मी म्हणता येत नाही. वेदांतात मोठा विचार आहे. आता मी तुम्हाला लय अवघड करून मुद्दाम सांगत नाही, संस्कार नसतात ऐकायचे, त्यामुळे जड जात ऐकायला, म्हणून मुद्दाम मी प्रक्रिया वगैरे असं काय मांडत नाही आणि तितकं मला येतही नाही. ऐका, देहाला मी म्हणता येत नाही, इंद्रियाला मी म्हणता येत नाही, प्राणाला मी म्हणता येत नाही,
मनाला मी म्हणता येत नाही, इंद्रियाला का मी म्हणता येत नाही? इंद्रियाला मी म्हणता येत नाही कारण इंद्रियाशिवाय सुद्धा आपण जगू शकतो. आंधळी माणसं जगतात ना, बहिरी माणसं भांडणे त्याच्या म्हणजे पुराणामध्ये असे वर्णन केलेले. इंद्रियात भांडणं लागली. काय भांडणं लागली? माझ्यामुळे देह चालतो. डोळे म्हणायचं माझ्यामुळे देह चालतो, हात म्हणायचे माझ्यामुळे देह चालतो, पाय म्हणायचे माझ्यामुळे देह चालतो. ते म्हणले असं भांडू नका, काय करा, सामोपचाराने घ्या, मीटिंग घ्या आणि एक काम करा, वर्षभर एकाने बाहेर जायचं. जो बाहेर गेल्यानंतर देहाचा सगळा व्यवहार थांबून त्याच्यामुळे देह चालतो असं ठरवायचं. ते झाली, मीटिंग झाली, डोळ्याला सांगितलं जा तुला आगाऊपणा करतो ना, जा वर्षभर तू बाहेर. डोळे निघून गेले. महाराज मला वाटते की त्वचेची संवेदन क्षमता डोळ्याच्या माणसाला जितकी असते त्याच्यापेक्षा काही पटीने आंधळ्या माणसाची असते. एखाद्या वेळेस तुम्ही डोळे झाकून चालायचा प्रयत्न करा. सागर आता घरी जाताना डोळे झाकून जा बरं, तो रस्त्याने घुसणार नाही, इकडे जाळीत घुसतील आमच्या गोठ्याच्या. काय अहो, डोळे वर्षभर नव्हते तर काहीच फरक पडला नाही. थोडा फरक पडला, जरा सवय लागूस तर पुन्हा काय फरक पडला नाही. वर्षभराने डोळे आले, विचारलं काय अडचण आली का? काय नाही अडचण आली म्हणजे. कानाला सांगितलं आता तू जा, कान गेले वर्षभर, काही फरक पडला नाही. हाताला सांगितलं तुम्ही राजा घ्या, काय नाही, लोक भरवायचे त्यांना घास, घरचे लोक, काय अडचण नाही. पायाला सांगितलं तुम्ही जा, पांगडी माणसं भरपूर जातात. सगळे गेले आणि शेवटी आता प्राण म्हणला आता माझी बारी आता मी जातो. मी जातो म्हणलं की गडबड सुरू झाली लगी. काय म्हणून काय कायचं म्हणणं असं की इंद्रियाला तुम्ही आत्मा मानू नका, प्राणाला आत्मा माना. पण प्राणालाही आत्मा येत नाही, म्हणता येत नाही का? आगमापायी आहे, येणारा जाणार आहे. देव येणारा जाणारा नाही. व्यापकामध्ये आपलं आपण चिंतन होऊन गेलं, व्यापकामध्ये येणं जाणं नसतं, परिचिन्नात येणं जाणं असतं. आणि प्राण हा येणारा जाणार असल्यामुळे तो परिचिन्न ठरतो. आणि जे परिचिन्न असतं ते जड असतं आणि जे जड असतं ते मिथ्या असतं, असा वेदांताचा सिद्धांत आहे. आणि म्हणून ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान. आता आत्म्याचं चिंतन करताना मी सांगितलं तुम्हाला, आत्मा काय अनेकांना म्हटलेले. चार वाक तर देहालाच आत्मा म्हणतात. त्यांचं तर म्हणणंच असे, ऋणम कृता घृतम प्रिभेद भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. ते म्हणतात मेल्यानंतर पुन्हा जन्म नसतो. माणसाने काय करावं? मस्त कर्ज काढावं, कर्ज काढून काय करावं? तूप प्यावं. त्यांचं म्हणणं असे, ऋणम कृत्वा घृतम पिबेद. अहो म्हणले बाई फेडावं लागेल ना. कशाचं फेडावं लागतंय म्हणले? मेलं म्हणजे गेलं, इथं कोणी येते का फेडाय परत? हा, देहत्वची देव भोजन ते भक्ती मरणाच्या मुक्ती पाषांड्याची, तुकाराम महाराज गाठ्यात बोलतात. देह आज देव आहे, मंदिर बिंदिरात देव नाही. या देहाला मस्त काय करायचं? खाऊ पिऊ घालायचं. मग म्हणले भजन काय आहे? देहत्वची देव भोजन ते भक्ती, भोजन भक्ती म्हणले. मस्त गुलाबजाम खायचे, बालुशाही करायची. काय आवडतं रे काय तुला? जे आवडत ते दणकून खात राहायचं, हीच भक्ती आहे. हे चार वाकाचं मत आहे, त्याला लोकायत म्हणतात. म्हणजे हे लोकांचं मत आहे सगळ्या, त्याला चार वाक म्हणतात. चार वाक म्हणतात देह हाच देव आहे, देह हाच आत्मा आहे. देहाला आत्मा म्हणता येत नाही कारण जन्माच्या अगोदर देह नव्हता, नंतरही राहणार नाही. इंद्रिय आत्मा नाहीत, मनही आत्मा नाही, प्राणही आत्मा नाही. आत्मस्वरूप काय आहे याच्यापेक्षा वेगळं आहे. ऐका, ज्ञानोबा सांगतात या सगळ्याकडे पाहणारा, सगळ्याला प्रकाश देणारा. ऐका, यदादित्य गगन तेजो जगत भास येते इलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विधिमामकम. गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा सांगतात, ऐका, सूर्याचा उजेड सुद्धा सूर्याचा नाही, हा, तो सुद्धा देवाकडून उसना घेतलेला आहे. म्हणजे गावातले आपले दुकानदार जे आपल्याला माल देतात, तो माल काय त्यांच्या दुकानात तयार होतो काय? नाही, ते होलसेल दुकानातून आणतात तर मग आपल्याला देतात. तसं सूर्य आपल्याला प्रकाश देतो काय? त्याच्याकडचा देतो काय? त्याच्याकडचा देत नाही, तो बी देवाच्या होलसेल दुकानातून घेऊन देतो. म्हणून असं वर्णन आहे, रवी दीप हिरा दावेती देखणी अदृश्य दर्शने संतांची. चला, संतांचा विषय नाही आपल्याला, पण आठवून बोललो प्रमाण. ज्ञानोबा सांगतात माझा निश्चय तो आहे, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निजानंद हे परब्रह्म आहे जाणते योगी वर्म. म्हणून ज्ञानोबा सांगतात तो देव कसा, तो आत्मा कसा आहे? सर्वा घटी पूर्ण एकनांदी. ऐका, आता ही बाकीच्याची मतं कशी चुकीच होतात याचं उत्तर ज्ञानोबाने देऊन टाकले. मी आत्म्यालाच देव मानतो, माझा तो निश्चय का? कारण तो सर्वा घटी पूर्ण एकनांदी, सगळ्या घटात एकच आहे. त्या दिवशी कीर्तनात मी प्रमाण दिलं होतं, दुपारचा सूर्य खाली 15-20 मडके किंवा काही भांडी भरून ठेवले, त्या सगळ्या भांड्यामध्ये सूर्याचं काय पडतं? प्रतिबिंब पडतं. सगळ्या भांड्यामध्ये सूर्य दिसतो म्हणजे तो सगळ्या भांड्यात आहे का? सगळ्या भांड्यात तो दिसतो म्हणून तो सगळ्या भांड्या इतका नाही, पण तो सगळ्या भांड्यात तर आहेच ना. तसा आत्मा सगळ्या जीवामध्ये तो आहे. ऐका, सगळीकडे व्यापक आहे, सर्व घटी पूर्ण. ऐका, पुन्हा अनेक वादाचं खंडन केलेले. अनेक जर तुम्ही आत्मे मानत असाल, अनेक मानता येत नाही म्हणले, एक नांदे पुढे शब्द दिला, एकच आहे.
एकच सूर्य सगळ्या घाटामध्ये वेगवेगळा असल्यासारखा दिसतो, तसा एकच देव माझ्यामध्ये वेगळा, तुमच्यामध्ये वेगळा, झाडामध्ये वेगळा, पशुमध्ये वेगळा, गायीमध्ये वेगळा, असा सगळा वेगळा वेगळा दिसतो. याच्यामध्ये काय झालं, देहाला आत्मा म्हणणाऱ्याचं खंडन झालं. कारण देह आत्मा यांचा ज्ञानोबराय सांगतात की आत्मा सगळीकडे व्यापून आहे तो. आणि देहाला जर आत्मा म्हणलं तर देहाला आत्मा म्हणल्यानंतर बाकीच्या मध्ये देह कुठे आहे आपला? खांबामध्ये आपला देह नाही, झाडामध्ये देह नाही, इंद्रियाचं पण तेच आहे, मनाचं तेच आहे, प्राणाचं पण तेच आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात या सगळ्या तत्वा निरखित गेली पाहित व तन्मय झाली, उन्मनी नव मन निवाले सावळे परब्रह्म भासरे. ज्ञानोबराय सांगतात असा जो आत्मा आहे तो आत्मा माझं प्रमाण आहे, म्हणजे माझा तो निश्चय आहे. म्हणून माणसाने अभक्त न राहता भक्ती करावी, आणि भक्ती केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये परमात्म्याची प्राप्ती होईल. पापाच्या राशीच्या राशी असल्या तरी त्या सुद्धा काय होतील, जळून जातील. आणि आपण जर अभक्त राहिलो तर मग आपल्या जे काही पाप आहे ते पाप वज्रलेप होईल. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की पापापासून जर वाचायचं असेल आणि आत्मतत्वाचा साक्षात्कार करायचा असेल तर आपल्या हरिपाठाचं ध्रुवपद आहे, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. मग शंका अशी निर्माण होते की महाराज ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व आम्हाला कसं कळेल? पुन्हा संतांच्या संगतीचं वर्णन करणारा अभंग, त्याचं चिंतन आपण उद्या करणार आहे. अभंग जरा मोठाच आहे पण मी आठवायचा प्रयत्न करीन. संतांची संगती 6 चरणाचा आहे उद्या. मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे बनते. झालेली सेवा याच ठिकाणी परमात्म्याच्या चरणी समर्पण करतो. याच ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.